गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय, तिमिर हरुण करुणाकर, दे प्रकाश दे अभय, गगन सदन तेजोमय, गगन सदन छाया तव छाया तव माया तव, हेच परम पुण्यधाम, छाया तव माया तव, हेच परम पुण्यधाम, वाऱ्यातून ताऱ्यातून वाचले तुझेच नाम, जगजीवन जनन मरण, जगजीवन जनन मरण, हे तुझेच रूप सदय, गगन सदन तेजोमय, गगन सदन. नमस्कार मंडळी, इंडियन मॅजिकाय निर्मित अल्पविराम ह्या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज या सुंदर गाण्याने आपण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. भरपूर प्रेक्षक आपल्याला जॉईन झालेत आणि काही क्षणांसाठी आपल्या कलाकारांचा व्हिडिओ जरी फ्रीज झाला असेल तरी तू इतकं छान गायलीस प्राजक्ता की तुझा आवाज आणि हे गाणं अगदी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचलंय. तशाच तुला कमेंट्स येत आहेत ऑलरेडी. वर्षा म्हणते वा वा, छाया म्हणते हाय, मृणालिनी म्हणते सुंदर, त्यानंतर शैला म्हणते वाव नाईस बिगिनिंग. तर खरंच सुंदर बिगिनिंग. हाय 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 प्राजक्ता. चला मग मी पटकन इंट्रोडक्शन करतेच. सुप्रसिद्ध गायक, पती पत्नी ऋषिकेश आणि प्राजक्ता रानडे यांना आपण सगळे ओळखतोच. दोघांनीही चित्रपट आणि लाईव्ह शोज यामधून स्वतःचा ठसा उमटवलेलाच आहे. आघाडीची गायिका श्रेया घोषाल हिच्या बरोबर सादर केलेल्या लाईव्ह इव्हेंट्स मध्ये ऋषिकेशनी अक्षरशः जग पालथं घातलंय. असे सुपर्ब ऋषिकेश आणि प्राजक्ता, तुमच्या दोघांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. काय कसं वाटतंय? एरवी तुम्ही दौरे करता, फिरतीवर असता, कार्यक्रमांना जात असता, आता 24 तास दररोज एकत्र घालवायला कसं वाटतंय? ते चॅलेंजेस एक्सेप्ट करण्याचं एक सध्या हे होतं ना, तसा हा एक हा चॅलेंज एक्सेप्ट करावाच लागलाय सगळ्यांना. 15 वर्ष अल्टिमेट चॅलेंज आहे. तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. प्रेक्षकांना तुमच्या फरमाईशी येऊच द्यात. म्हणजे आता हे सांगायची खरं तर अजिबातच गरज नाहीये. ऑलरेडी मला इथे रिक्वेस्ट यायला लागल्या आणि कसे हे गायक गायिका कपल हे कसे हे दिवस एकत्र घालवत आहेत हेही आपण आज कार्यक्रमात बघणार आहोत. ऑल राईट. त्यानंतर आपल्या बरोबर आहे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि स्वतः एक नृत्यांगना फुलवा खामकर. हाय हाय मृण्मयी. अल्पविराम मध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अनेक रियालिटी शोज आणि कॉम्पिटिशन मध्ये फुलवानी ऍक्च्युली भाग घेतलाय. इनफॅक्ट एक कमाल असा ट्रिव्हिया आहे की बुगी वुगी हा कार्यक्रम आठवत आहे का तुम्हाला? सोनीवरती लागायचा. तर त्याच्या पहिल्या सीझन ची विनर फुलवा आहे. हाऊ कूल. दॅट इज व्हेरी कूल. मी तेव्हा रिबीन केला होता. ओ वाव. मी अगदी शाळेत असल्यापासून बुगी वुगी बघत आली आहे, त्यामुळे आय हॅव ऑलवेज बीन अ बिग फॅन. आणि आय एम शुअर तूही तशी छोटीशीच असशील तेव्हा जेव्हा आम्ही तुला कार्यक्रमात बघितलं असेल. पण सुपर्ब टू हॅव यू हिअर इन द शो टुडे. अल्पविराम मध्ये तुझं खूप खूप स्वागत. आणि हो म्हणजे हिनी अर्थातच कोरिओग्राफ केलेल्या चित्रपटांची नावं जर मी घ्यायला लागले
तर हा कार्यक्रम कदाचित तिथेच संपेल. पण म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर नटरंग आहे, पोस्टर गर्ल आहे, मितवा आहे, अशा वेगवेगळ्या चित्रपटांची कोरिओग्राफी सुद्धा फुलवानी केली आहे. तर आज फुलवा आपल्यासाठी नृत्य सादर करणार आहे, जे तिने स्पेशली अल्पविरामसाठी आणि स्पेशली आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी कोरिओग्राफ केलंय. सुपर पूर्वा, आय लुक फॉरवर्ड टू इट. आय एम शुअर वी ऑल लुक Yes, फॉरवर्ड टू इट. नक्की. मी तुझ्याकडे काहीच वेळात परत येते. त्यानंतर आता अशी एक व्यक्ती येणार आहे, तिचं इंट्रोडक्शन जरा मी वेगळं करते. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं, बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की कॉमेडी ही खरं तर फक्त पुरुषांनी करण्याची कला आहे की काय. पण ह्या सर्व लोकांना रॉंग प्रूफ करणारी एक अशी व्यक्ती आहे जी अत्यंत मॅड कॉमेडी करते. म्हणजे काय सांगू मी, नम्रता नम्रता कसं मी तुझं इंट्रोडक्शन करू मला कळत नाहीये. पण वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून फू बाय फू, कॉमेडी एक्सप्रेस, महाराष्ट्राची हास्य जरा, या सगळ्या कार्यक्रमांमधनं तू मुली किती कमाल आणि मॅड कॉमेडी करू शकतात हे आम्हाला दाखवून देतेस. तर कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू युअर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच मृण्मयी. थँक्यू. तर Thank you. आता भरपूर फरमाईशी येत आहेत, त्यामुळे मी शेवटच्या कलाकाराची ओळख करून देते. वहिनी. हाय, कशी आहेस तू गिरिजा? हाय मृण्मयी, मी खूप छान आहे. आपण वेगवेगळ्या घरांमध्ये आहोत त्यामुळे तुझी खूप आठवण येते. मलाही तुझी खूप आठवण येते. आता मित्रांनो, मी माझ्या वहिनीचं कसं इंट्रोडक्शन करू, काय काय बोलू तिच्याबद्दल. 14 विद्या आणि 64 कलांमधल्या आता थोड्याच आत्मसात करायच्या राहिल्या आहेत, अशी ही आमची गिरिजा. नाही, पण जोक सपाट, नाटक असो, चित्रपट असो, टीव्ही असो, ऍड फिल्म्स असो, या सगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या भूमिकांमध्ये गिरिजा आपल्याला भेटतच असते आणि सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेलीच आहे. तर गिरिजा, तुझं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद मृण्मयी. म्हटलं किती स्ट्रिप मधलं होतं. उत्स्फूर्त होतं ग, तुला पाहिल्यावर हे असे शब्द उत्स्फूर्त आलेत. सॉरी मित्रांनो, एक 2 मिनिटं इकडे खूपच पर्सनल गप्पा झाल्या, पण तुमच्या लक्षात आलं असेल की गिरिजा मुंबईत आहे, एका वेगळ्या घरात आहे. गिरिजा, माझा भाऊ सुरुद आणि माझा लाडका भाचा कबीर हे सगळे मुंबईत आहेत आणि आता खूप दिवस झाले. मी खूप मिस करतेय ह्या सगळ्यांना खरं तर. पण आज या माध्यमातून आपण भेटतोय त्याबद्दल अल्पविरामचे खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षकांसाठी मी तुम्हाला एक सांगते, आपण एक गंमत करूया तिथे, की तुम्ही अशा काही तुमच्या जवळच्या लोकांपासून लांब असाल आता किंवा ते एका वेगळ्या घरात लॉकडाऊन मध्ये असतील, तर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा की हे कोण आहेत. आणि इनफॅक्ट जर तुम्ही त्यांना टॅग केलं तर आज आपण अल्पविरामच्या माध्यमातून त्यांनाही हाय हॅलो करूयात आणि त्यांनाही सांगूयात की तुम्ही त्यांना खूप खूप मिस करताय. त्यामुळे मला कमेंट सेक्शन मध्ये नावं कळवत राहा आणि त्यांना शक्यतोवर टॅगही करा, म्हणजे तेही हा कार्यक्रम बघू शकतील आणि आपण सगळे आज हा कार्यक्रम एकत्र एन्जॉय करूयात. हा, ऑल राईट. चला, तर आता मी काही कमेंट्स वाचून दाखवते. भरपूर लोक आपल्याला जॉईन झाली आहेत. विवेक जोशी म्हणतोय हॅपी बर्थडे ऋषिकेश रानडे. हे खरंय का ऋषिकेश? एका वर्षातनं 2दा वाढदिवस येत असेल तर तरच हे घडू शकतं. पण तुमच्या शुभेच्छांना थँक्स. माझा वाढदिवस आता आज नाहीये, अजून हरकत नाही. परवा आम्ही भार्गवीचा वाढदिवस इकडे सेलिब्रेट केला होता, तर मला असं वाटलं की तसं काही आहे का. तर पुष्कर, फार चुकीची इन्फॉर्मेशन आहे तुझ्याकडे. आज ऍक्च्युअली ऋषिकेशचा वाढदिवस नाहीये. ऑल राईट. चला तर मग आता आपण वहिनींकडे जाऊयात आणि वहिनींच्या तोंडून काही कविता ऐकूयात. धन्यवाद ननदबाई. आज मी 2 कविता वाचणार आहे. दोन्ही कविता शांता शेळके यांच्या आहेत. पहिली कविता वाचायच्या आधी मला हे आवर्जून सांगायचं वाटतं की या दोन्ही कविता शोधून सुचवून आणि मग शोधून मला दिल्या आहेत उत्तरा मोने यांनी. उत्तरा मावशी, थँक्यू सो मच आणि आय होप तू आजचा कार्यक्रम पाहतेस. तर पहिली कविता आहे पैठणी. फडताळात एक गाठोडं आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली. फडताळात एक गाठोडं आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली. जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेले, शाली. त्याच्यात आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी.
पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म बास, पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म बास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्या. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीने जपले होते एक तन एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदराआडून हसली. वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला, वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला, पैठणीच्या घडी घडीतून अवघ आयुष्य उलगडत गेलं. अहेवपणी मरण आलं आजीचं माझ्या सोनं झालं. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी मला भेटते जवळ. मधली वर्ष गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा, मधली वर्ष गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा, पैठणीच्या चौकड्यानं आजीला माझा कुशल सांगा, पैठणीच्या चौकड्यानं आजीला माझा कुशल सांगा. वा 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 वा. वा. सॉरी. थँक्यू थँक्यू सो मच गिरिजा. अजून एक कविता आहे शांता त्या मी त्या एक पटकन एक दोन गोष्टी वाचून दाखवते कारण तुझ्या या किती आली आहे. जशी तुलाही आता आठवण झाली. सुनेत्रा म्हणते सुंदर कविता, त्यानंतर मणिक म्हणतायत छान कविता, माणिक म्हणतायत, रा म्हणते अप्रतिम कविता, नीता म्हणते पैठणी खूप सुंदर कविता, आजीची आठवण झाली. आपल्याला रोज जॉईन होतात ते म्हणतात शिंदे अनु म्हणते अप्रतिम पैठणी. थँक्स अल्पविराम या कवितेसाठी. थँक्यू अनु फॉर जॉईनिंग अस. आणि अशा बऱ्याच सुंदर सुंदर कमेंट्स इथे आहेत. तर थँक्यू सो मच गिरिजा. आणि लगेचच माझ्या मुलाचा जन्म होईपर्यंत माझ्या दोन्ही आता भेटता येतो आणि आजी आजोबा असणं आणि त्यांचा सहवास लाभणे किती खास आहे, महत्वाचं आहे, हे काही वेगळं सांगायला नको. अगदीच काही वर्षांपूर्वी माझ्या आईची आई आम्हाला सोडून गेली आणि तिची अशी एक साडी माझ्या आईने माझ्यासाठी ठेवली होती तिची आठवण म्हणून, आणि ती खरंच माझ्या कपाटात तळाशी आहे. आणि आता कविता आहे. त्याच्या आधी एक छोटासा किस्सा आहे. एकदा शांता शेळके यांना प्रवीण दवणे यांनी विचारलं की शांताबाई तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन्ही शब्द वापरले, तर तसं पाहायला गेलं तर दोन्हींचा तसा अर्थ एकच होतो, तर मग हे असे दोन वेगळे शब्द तुम्ही का वापरले? तर शांताबाईंनी समजावून सांगितलं की तू चुकतोयस प्रवीण, निरभ्र असतं ते आकाश आणि भरून येतं ते आभाळ. वाव. आणि म्हणूनच निसर्गाच्या आणि या भगवंताच्या असीम कृपेला किंवा मायेला आकाश माया नाही तर आभाळ माया असं म्हणतात. असाच शब्दांचा इंटरेस्टिंग खेळ करणारी त्यांची अजून एक कविता आहे, ती मी आता वाचून दाखवते. काय पण गंमत आहे बोलण्यात, काय पण गंमत आहे बोलण्यात, आपण शब्द किती पटकन बदलतो. कशालाही नावं देताना आपण त्यांच्या स्थानावरून निश्चित ठरवतो. नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला खड्डा म्हणून हिणवतो, नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला खड्डा म्हणून हिणवतो, तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला खळी म्हणून फुलवतो. भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला डाग म्हणून डावलतो, भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला डाग म्हणून डावलतो, तर चेहऱ्यावर असलेल्या काळ्या डागाला तीळ म्हणून गोंजारतो. तुटून पडलेल्या केसाच्या पुंजीला, तुटून पडलेल्या केसाच्या पुंजीला जटा म्हणून भेटाळतो, तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला बटा म्हणून चावरतो.
असंच असतं आयुष्यात आपल्या. सोबतीनेच आपण तसे घडतो. चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो आणि योग्य सोबतीने अधिक बहकतो. थँक्यू गिरिजा सो मच. आणि मी तुला काहीच वेळ न घालवता काही कमेंट्स ऐकवते, कारण खरंच त्या फारच गोड आहेत. रामभाऊ म्हणतायत आजी आणि आजोबांसाठी आपले नातवंडे म्हणजे दुधावरची सायच असते. खरंय. मी सगळ्यांना म्हणेन की जर तुम्ही तुमच्या आजी आजोबांबरोबर आता नसाल आणि जर आजी आजोबा एकटे असतील, आयसोलेशन मध्ये आता ह्या काळात लॉकडाऊन मध्ये असतील, तर नक्की त्यांना फोन करा. मी खूप लकी आहे की माझ्या दोन्ही आज्या इथे आता घरी माझ्या बरोबर आहेत. पण सगळ्या आजी आजोबांना खूप खूप प्रेम. आणि आम्ही सगळे इथे आहोतच आणि आपण सगळे ह्यात एकत्र आहोत. त्यामुळे काळजी करू नका आणि स्वतःची काळजी नक्की घ्या. ऑल राईट. इथे मी घुसले मध्ये, पण आता गिरिजा मी तुला कमेंट्स वाचून दाखवते. उमा म्हणते हाय, केतकी वाशीला असते, खूप मिस करतो आहोत. ओके. तर ते त्यांच्या नातेवाईकांनाही मिस करतात. ह्याही कमेंट्स एका बाजूला येतात. अशोक म्हणतोय गिरिजा दोन्ही कविता खूप छान. विद्या म्हणते वा सुंदर कविता आणि सुंदर गिरिजा. थँक्यू वहिनी. त्यानंतर किरण म्हणतोय गिरिजा एक कविता ऐकून समाधान होणार नाही. किरण, आत्ताच आपल्याला गिरिजानी 2 कविता ऐकवल्यात आणि नंतरही ती आज कार्यक्रमात थ्रूआउट आपल्या बरोबर आहे. त्यामुळे तुमच्या फरमाईशी आम्हाला नक्की कळवा कमेंट्स मध्ये आणि मी तिला हक्कानी म्हणू शकते की सगळ्या फरमाईशी पूर्ण कर. त्यानंतर गिरिजा, हेमंत म्हणतोय गिरिजा दोन्ही कविता छान, फारच छान कविता गिरिजा. वाव, अशा खूप 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 कमेंट्स येत आहेत. तर जसा कार्यक्रम पुढे जाईल मी तुम्हाला सर्व कमेंट्स ऐकवतच राहील. पण तत्पूर्वी आता मला असं वाटतंय, मी खूप जास्त एक्साइटेड आहे फुलवाचं नृत्य पाहायला. त्यामुळे आपण जाऊयात फुलवाकडे. येस फुलवा. ओके. हाय मृण्मयी, गिरिजा, खूप मजा आली तुझ्या कविता ऐकून. आणि मी आज एक छोटीशी ठुमरी करते. 2.5 मिनिटाचा छोटासा परफॉर्मन्स करते. रमा माधवची ठुमरी आहे. आणि सध्या घरात असल्यामुळे मला असं वाटतं कथकचा रियाज किंवा घुंगरू हे मला खूप मदत करतायत. आणि आय फील रिअली नाईस जेव्हा मी घुंगरू घालून नाचते. त्यामुळे मी आज तुमच्या पुढे एक छोटीशी ठुमरी प्रेझेंट करते. आय होप लाईक इट. येस. प्रेक्षकांनो लक्षात ठेवा की म्युझिकही फुलवा ऑपरेट करते, डान्सही तिने आपल्यासाठी खास कोरिओग्राफ केलाय. त्यामुळे आवाजात जरा कमी जास्त झालं तर ते जाऊ द्या, तुम्ही तिच्या सुंदर कथ्थक नृत्याकडे बघा. याचं प्रात्यक्षिक आत्ताच आपल्याला दिसलंय की फुलवा सगळं ऑपरेट करते. रेडी होतीये. मान मनावे मानत नाही काय करे जोरी जान भूष कछ जानत नाही सनती करुण हारी उपजान पूरी पूरी गुड़िया बजोरी रंग वर्त की लाज नाही सुरे गोरी गुड़िया बजोरी पूरी गुड़िया
वा हो. वा 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 वा. क्या बात आहे. वा. पुढचं गाणं फोडू नकोस फुलवा. सॉरी. नाही नाही नाही, गंमत केली. पण काय तू आता सुपर्ब एनर्जीनी नाचलीयस आणि खरंच ती एनर्जी आमच्यापर्यंत पोहोचतीये. आणि थँक्यू सो मच. प्रेक्षकातली काही लोक असं म्हणतात की आवाज नीट येत नाहीये, तर Thanks. प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा सांगते की फुलवा हे बरं. सगळं एकटी करतेय आणि एकटी ऑपरेट करतेय. त्यामुळे मला असं वाटतंय की कार्यक्रम संपल्यानंतरही तुम्ही पुन्हा जर जाऊन बघितलं, पुन्हा तेवढं नृत्य बघितलात रिवाइंड करून, तर ते पुन्हा प्ले कर. डोंट वरी, तू इतकी सुंदर नाचलीस की ते आमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचलं. थँक्यू सो मच. थोडंसं पाणी पी, थोडासा श्वास घे. आम्हाला काही वेळा तुझ्याकडे परत यावंच लागेल. मी तुला पटकन काही कमेंट्सही Thanks, वाचून मृण्मयी. दाखवते. हा, अर्चना म्हणाली बोल कळत नाही पण अदाकारी मस्तच आहे, त्यामुळे डोंट वरी. सो ग्रेसफुल, 2.5 मिनिटं कमी पडतील असं रागिनी म्हणतीये. मंजुश्री म्हणतीये ग्रेट. नीता म्हणतीये छान मस्त. सायली म्हणतीये हाय फुलवाजी, तुम्ही तुमची आपली लव्ह स्टोरी मधली कोरिओग्राफी सुंदर आहे आणि हे पण छानच आहे. त्यानंतर स्नेहल म्हणते ऋषिकेशच गायलाय ती. हो, मी आताच म्हणत होतो की आपल्या आताच्या फ्रेश गाण्याविषयी आलेली कॉमेंट एकदम हो, encouraging. ऍब्सोल्युटली. वा. किती छान, किती छान. असे Yeah. योगायोग अल्पविराम या कार्यक्रमात घडले की खूपच मजा येते. त्यानंतर प्रफुल म्हणतोय हाय जॉईन जस्ट इन टाइम. वाव फुलवाजी, यू आर सुपर्ब. जस्ट वन सजेशन, when you're performing, if others can keep mute, your song will be heard properly. Okay, Praful, thank you for the tip. Thank you. आणि तुम्हाला येस, फुलवाच्या खूप कॉम्प्लिमेंट्स येत आहेत आणि जसा जसा कार्यक्रम पुढे जाईल तशा तशा मी जितक्या शक्य तितक्या कॉम्प्लिमेंट्स तुझ्यापर्यंत पोहोचवत राहीन, हे माझं प्रॉमिस आहे. प्रफुल, थँक्यू सो मच, तू जे आम्हाला सजेशन दिलंस ते. आणि प्रेक्षकांना सगळ्यांनाच माहिती आहे आपला हा जो कार्यक्रम आहे, अल्पविराम हा कार्यक्रम, हा आपल्या सगळ्यांच्या देखत गेले 13 दिवस हळूहळू तयार होतोय. आम्ही टेक्निकली हे कसं जास्त सीमलेस करता येईल याचे वेगवेगळे प्रयत्न करतोय. तर काल मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की आपण जर फेसबुक लाईव्ह वरून युट्यूब लाईव्हला शिफ्ट झालो, तर इथे जसे तुम्ही आम्हाला जॉईन होताय तसेच तुम्ही युट्यूबलाही जॉईन होऊ शकाल का, जेणेकरून तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील, आपण लाईव्ह कार्यक्रमात सगळे एकत्र असू. तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालाय आणि युट्यूब वरती आता कार्यक्रम लाईव्ह करणं हे आमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी खूप जास्त सोयीचं असेल असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे उद्यापासून हाच कार्यक्रम आपण संध्याकाळी 6 वाजता युट्यूब लाईव्हला शिफ्ट करणार आहोत. मित्रांनो, कार्यक्रम भर जे कोण आज माझ्या बरोबर असतील त्यांना कदाचित ही अनाउन्समेंट बऱ्याचदा ऐकावी लागेल, पण माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाला हे कळावं आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता त्यांनी युट्यूब वरती आम्हाला जॉईन करावं. युट्यूब वरती येण्यासाठी जी लिंक आहे ती आजचा कार्यक्रम संपल्या आम्ही याच पेज वरती शेअर करू. त्यामुळे अतिशय सोपं आहे. त्या लिंक वरती क्लिक करा आणि तुम्ही आम्हाला युट्यूब लाईव्हला जॉईन करू शकता. ऑल राईट, आता मी काही तुम्हाला कमेंट्स आम्ही रिवाइंड करून बघत आहोत फुलवाला. मंजुषा, थँक्यू सो मच. दीपक म्हणतोय येस युट्यूब, त्यामुळे आपल्या बरोबर आम्हाशी येत आहेत त्याही मी वाचून दाखवीनच. ऋषिकेश, हाय धवल वर्तक फ्रॉम अहमदाबाद, प्लीज सिंग वन सॉन्ग ऑफ बाबूजी, अशी एक फरमाईश आली आहे. मी तुझ्याकडे काहीच वेळात परत येईन, पण एका बाजूला खूप साऱ्या कमेंट्स ज्या येत आहेत त्या नम्रतासाठी आहेत. त्यामुळे नम्रता, आता मी तुझ्याकडे येतो. तर नम्रता, आज म्हणजे इकडे मला एक ओव्हरऑल एक आज विमेन एनर्जी खूप जाणवतीये. आणि सॉरी ऋषिकेश, म्हणजे तुझा एक अतिशय महत्वाचा प्रेझेन्स आहे कार्यक्रमात. देर इज नो डाऊट अबाउट दॅट. सॉरी नको म्हणून, गिरिजानी सॉरी म्हणू नकोस, कारण घरी सध्या मी ती विमेन एनर्जी खूप अनुभवतो. त्याला पर्याय नाही. तर नम्रता, मी तुझ्याकडे जाते. तर नम्रता, ही आज आपल्याला
गाऊन दाखवणार आहे असं मला कळलंय. हो, सगळे इथे महारथी आहेत. तर मी गाणार आहे म्हणजे मी काहीतरी एक वेगळी गंमत करणार आहे. म्हणजे मी तेच करू शकते. वेगळी गंमतच करू काहीतरी शकते. ट्विस्ट असणारच याबद्दल मला काहीच डाऊट नाहीये. त्यामुळे हे काही येस. साधं सुद्धा गाणं नसणार. हो. हा ट्विस्ट आहेच. मला सगळ्यांना हे सांगायचे की पाणी म्हणजे पाणी कसं आपण कुठल्याही भांड्यात ते ओतलं किंवा ते घातलं तर हा. त्या भांड्याचा आकार घेत जातं. तसंच गाणं आहे. ते तुम्ही ज्या मूड मध्ये गाल ते त्या मूडचं होऊन जातं. तर बरोबर. मी एक गाणं वेगवेगळ्या चालीत म्हणणार आहे. एकच गाणं वेगवेगळ्या चालीत म्हणणार आहे. त्यात थोडीशी गंमत आहे. ऐकायला मजा येईल तुम्हाला. गाण्याचा मूडही बदलत जातो. तो सगळ्यांना माहितीच आहे. लकडी की काठी काठी पे घोडा हे गाणं आहे. ते मी परफॉर्म करणार आहे वेगवेगळ्या चालीत. आधी ओरिजिनल सॉन्ग म्हणते कारण कधी कधी ओरिजिनल सॉन्ग मीच विसरून जाते. त्याची चाल काय. हा. तर लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथोड़ा दौड़ा 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 दुम उठा के दौड़ा हे ओरिजिनल सॉन्ग आहे. तर हा. ह्याचं काही मी चालींमध्ये वेगळ्या रूपांतर केलंय. ते पहिली चाल अशी आहे. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथोड़ा तगडक तगडक घोडोबा घोड्यावर लाडोबा घोड्यावर लाडोबा लाडोबाचे लाड करतय कोण लाडोबाचे लाड करतय कोण आजी आजोबा मावशा दोन आजी आजोबा मावशा दोन. सो ही पहिली चाल होती. वा 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 वा. आता दुसरी चाल. थँक्स. आता दुसरी चाल अशी आहे. आणि मला एक सांगायला आवडेल प्लीज कमेंट मध्ये गाणं कुठलं आहे ओरिजिनल हे सगळ्यांनी सांगावं. अजून मजा येईल. सुपर्ब. येस ओरिजिनल येस गाणं कुठलं आहे येस. सांगावं. येस. हा. आता दुसरी चाल. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा क्या बात है. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे मार डाला हथौड़ा मार डाला हथौड़ा मार डाला हथौड़ा मार डाला लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा जो मारा हथौड़ा जो मारा हथौड़ा जो मारा हाथोड़ा मारा हाथोड़ा मारा हाथोड़ा मारा हाथोड़ा. वा वा दुसरी वा. चाल होती. नम्रता प्लीज मला मध्ये तुला प्लीज कमेंट्स वाचून ओके. दाखवू दे. नाहीतर मला प्रेक्षक ओके. मारतील म्हणजे लॉकडाऊन संपल्यावर अर्थात. पण अच्छा. श्रीकांत केनी अर्थातच ओळखलं आहे और इस दिल में क्या रखा है असं त्यांनी पहिली चाल ओळखली आहे. येस. त्यानंतर उमा म्हणते आवाज छानच आहे. ऑफकोर्स. त्यानंतर पालेकर सी हेमा म्हणतायत अच्छा त्यांनीही गाणं ओळखलं और इस दिल में क्या रखा है. लवली नम्रता असं सारिका म्हणतेय. आणि दुसरं गाणं ही रुपलनी ओळखलंय हम पे ये किसने असं तिने ओळखलंय. प्रसाद ओक म्हणतायत नम्रता कम्प्लीट वेडी आहे. वा वा वा. थँक्यू दादा. आणि अशा भरपूर साऱ्या कमेंट्स आहेत. ओके. आता मला आता तिसरी चाल गाण्याची. सॉरी गाणं हा तिसरी चाल. येस. लकड़ी की काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा मारा मारा हथौड़ा मारा. वा. अशी तिसरी चाल. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट नाही चौथी चाल. थांब. मला Yes, गिरिजाला yes. हा अवघड प्रश्न विचारायचा आहे. गिरिजा तू जर का हे गाणं ओळखलंस तर खरंच मी तुला मानेन. हे गाणं मी नाही ओळखलं तर काय उपयोग. येस. ते मधलं मा होतं.
क्या बात आहे, क्या बात आहे. या अवघड प्रश्नाचं उत्तर गिरिजाकडे आहे. गंमत करते, ती या चित्रपटाचा भाग आहे म्हणून हा प्रश्न मी तिला विचारला. ओव्हर टू यू नम्रता. चौथी चाल. आणि हे गाणं मला ऋषिकेश किंवा प्राजक्ताकडनं ऐकायला, ओरिजिनल चाल ऐकायला आवडेल, पण मी आता वा. गाणं म्हणते चाल. लकड़ी के काठे काठे पे घोड़ा, लकड़ी के काठे काठे पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा तोड़ा, क्या लकड़ी बात है. के काठे काठे पे घोड़ा, घोड़ा था घमंडी पहुंचा सब्जी मंडी बर्फ पड़ी, बर्फ में पड़ गई ठंडी, दौड़ा घोड़ा दौड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा, घोड़े की दुम पे जो मारा तोड़ा, लकड़ी के काठे काठे पे घोड़ा, लकड़ी के काठे काठे पे घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, तोड़ा. वा 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 वा. काय सुंदर गातेस तू, काय सुंदर गातेस. मी जर का ऋषिकेशला रिक्वेस्ट करू शकले तर खूपच मजा येईल जर ह्यानंतर लगेचच आपण ओरिजिनल ऐकू शकलो तर. नम्रता मी परत तुझ्याकडे येईन, पण हे सलग ऐकायला खूप मजा येईल आणि आपल्याकडे वी आर लकी दॅट वी हॅव ऋषिकेश विथ अस. तर पटकन आपण ऐकूयात 2 लाईन्स इफ पॉसिबल ऋषिकेश. येस. झनक झनक तोरी बाजे पायलिया, झनक झनक तोरी बाजे पायलिया, प्रीत की गीत सुनाए पायलिया, झनक झनक तोरी बाजे पायलिया, झनक झनक तोरी बाजे पायलिया. क्या बात है. वा नम्रता. वा वा वा. नम्रता तू इतकी सुंदर गातीयेस की सगळे अर्थातच लगेचच गाणी ओळखतायत. आणि ऋषिकेश थँक्यू सो मच. मला वाटतं हे आज या कार्यक्रमात आपण सगळे आहोत म्हणून शक्य आहे की आपण त्या चालीत लकडी की काठी आणि लगेच ओरिजिनल ऐकू शकलो. तर खूप खूप धन्यवाद दोघांचेही. आणि मी नम्रता तुला काही कमेंट्स वाचून दाखवते. हो. विद्या म्हणते नम्रता पहिल्यांदाच ऐकली तुझी ही कला. तर थँक्यू सो मच नम्रता. इथे येऊन तू आम्हाला हे सादर करून दाखवतेस त्याबद्दल. नम्रता यू आर ग्रेट, अनबिलिव्हेबल असं उमेश म्हणतोय. शैला म्हणतीये नम्रता भारी आहे आणि असे 2 हृदय सुद्धा तुला पाठवतीये. त्यानंतर चिन्मय म्हणतोय अप्रतिम, कमाल. पूजा म्हणतेय आहा मस्त. पद्मश्री पाठक म्हणतात वाह क्या बात है. आणि त्याचबरोबर ऋषिकेशलाही कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. वा वा झकास ऋषिकेश. श्रुती म्हणतीये नम्रता हास्य जत्रामध्ये येऊ दे हे एकदा. तर नक्कीच श्रुती, आता आपण लॉकडाऊन मध्ये आहोत त्यामुळे आता आपण शूटिंग नाही करू शकत, पण आय एम शुअर जसं हे लॉकडाऊन संपेल आपण सगळे पुन्हा शूटिंग आणि नाटकाचे प्रयोग करायला लागू तेव्हा नम्रता ही कला तिथेही सादर करेलच. त्यानंतर आता रिक्वेस्टही येत आहेत, भरपूर साऱ्या कॉम्प्लिमेंट्सही येत आहेत. हई ग काय काय वाचू मी. कमाल नम्रता असं अर्चना म्हणतीये. त्यानंतर अच्छा गाणी सुद्धा सगळ्यांनी व्यवस्थित ओळखली आहेत. तर थँक्यू सो मच नम्रता. थँक्यू थँक्यू थँक्यू. आम्ही काहीच तुझ्याकडे परत येऊ. थँक्यू. आता मला असं वाटतंय की ऋषिकेशकडे जाऊयात. ऋषिकेश आणि प्राजक्ताकडे जाऊ. तर ऋषिकेश, खरं तर ही माझीच फरमाईश आहे. परवा कार्यक्रमात भार्गवीने तू गायलेल्या एका गाण्यावरती नृत्य सादर केलं. तर आता आय थिंक इट विल बी अमेझिंग जर ते साक्षात तुझ्याच तोंडून आम्हाला आज लाईव्ह ऐकायला मिळालं तर. आणि गाण्याचं नाव आहे कधी तू. अरे ग्रेट. म्हणजे कधी तूच एक मला सांगायला आवडेल की रंगादादाचे शब्द आहेत, श्रीरंग गोडबोले यांचेच हे शब्द आहेत. अजून 2 नावं मला घ्यायला आवडतील हे गाणं गायच्या आधी. ते म्हणजे अविनाश विश्वजित ज्यांनी हे गाणं कॉम्पोज केलंय. कारण या तिघांच्या मुळे माझ्या नशिबात हे गाणं आलं. इतकं सुंदर चाल, इतके सुंदर शब्द. आणि सतीश राजवाडेंची जी फिल्म आहे की ज्याच्यात सतीश दादांनी सुद्धा मला पहिल्यांदा एक 70 mm गाण्याचा मला तेव्हा एक्सपिरियन्स हा आला की जे पोचलं लोकांपर्यंत. त्याच्या आधी सुद्धा मी गायलोय काही फिल्मसाठी, पण हे गाणं खूप चांगलं रसिकांपर्यंत पोहोचलं. सो आय एम ऑल दी मोर हॅपी. सो ते मी गातो. सुपर. कधी तू
रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, थैमान बारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या बाटा, चिंब पावसाची ओली रात, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, जरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगजळ एक क्षणा, जरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगजळ एक क्षणा, तरी तू मिटलेल्या माझ्या पापणा, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या. कमाल 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 कमाल. Thank you. थँक्यू सो मच ऋषिकेश. Thank तुला you. अर्थातच खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत, त्यातल्या काही मी तुला वाचून दाखवते. कीर्ती म्हणतेय स्वीट व्हॉइस, ललिता म्हणतेय वा ऋषिकेश खासच, पुष्कर म्हणतोय एक नंबर ऋषिकेश, त्यानंतर शलाका म्हणतेय मस्त ऋषिकेश सुपर, त्यानंतर किरण म्हणतोय ऋषिकेश जमेल तेवढे होऊ देत. म्हणजे मला असं वाटतंय जितकी जास्त गाणी तू गाशील तितकी तू आज प्लीज आमच्यासाठी गा. ऑल राईट, अशा खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत सगळ्यांना आणि थँक्स. येस येस येस, आणि अजून भरपूर आहेत त्या मी तुला तू मात्र नेहमीच सुरांची बरसात, कधी तू असं गाणं असलं तर तू मात्र नेहमीच सुरांची बरसात, अशी एक कमेंट आलेली आहे. ऑल राईट, तर आता मला तुम्हाला असं विचारायचंय की प्रेक्षकांना आपल्याला माहितीच आहे की बरेच कपल्स असे आहेत, नवरा बायको आहेत, जे एकत्र राहत आहेत, जे एरवी ऑफिसमध्ये जात असतील, जसं आता ऋषिकेश कार्यक्रमांसाठी जात असेल, ट्रॅव्हल करत असेल, प्राजक्ता ट्रॅव्हल करत असेल, पण आता ह्या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही 24 तास एकत्र असता रोज. तर मला तुम्हाला असं विचारायचंय, म्हणजे माझ्या इमॅजिनेशन मध्ये जेव्हा एक असे इतकी भारी गायिका आणि इतका सुंदर गायक जेव्हा तुम्ही एकत्र राहता, तेव्हा तुम्ही असे गाण्यांमधनच संवाद करत असाल ना? संवाद आमचा गाण्यांमधनं फारसा होत नाही, कारण काय होतं, गाण्यांमधला संवाद असतो तर तेव्हा ती गाणी खूप अग्रेसिव्ह स्टाईलची होतात. मग म्हणजे जेव्हा गाण्यातला संवाद साधायची वेळ म्हणजे आता मला खरं सांगा, खरं सांगा, अरे संसार संसार हे गाणं किती वेळा गायलीस प्राजक्ता तू घरी? बापरे, मनातल्या मनातच काही गाणी गायची असतात बरं का त्यातलं. पण प्लीज आज तुम्ही दोघं एकत्र आहात आणि पहिल्यांदा अल्पविराम या कार्यक्रमात आज आपण डुएट ऐकूयात का? हो जरूर. येस, नक्की नक्कीच. सुपर्ब. तू जरा करायचं का आपण? हो चालेल. कुठला? मला वाटतं नवीन ऐकवलेलं आवडेल. बी फ्लॅट ए शार्प वरती सगळ्यात. एक आमच्या दोघांच्यात मनात आलेलं गाणं म्हणजे व्हॉट्सअप लग्न ही फिल्म आली होती 2 वर्षापूर्वी. त्याच्यात निलेश मोरीचं एक खूप सुंदर कॉम्पोजिशन होतं. मी आणि निहिरा गायलोय ते फिल्म मध्ये. आता प्राजक्ता आणि मी आम्ही दोघं गातो. मन पावसाळी वारे स्पर्शोल सरमाची, मग सावल्या सुखाच्या अनघट्ट बिलगून येती. ही रात ओठातली दरवळते चांदणी, आहे आतुरले हवे एक मागणे, तू जराशी येवराशी
तू जराशी उराशी, जराशी उराशी. या सावळ्या नशेची हवागार उभळते, लयाज देहाची अलवार विरघळते. या सावळ्या नशेची हवागार उघळते, लयाज देहाची अलवार विरघळते. तू सोडवून जाशी, तू सोडवून जाशी, तरी माझे गुंतणे आहे आतुरले हळवे एक मागणे. तू जराशी उराशी, तू जराशी उराशी, जराशी उराशी. थँक्यू सो मच. वा, काय Thank मस्त you. वाटतंय आज कार्यक्रमात एक डुएट ऐकून. फारच मस्त. मृण्मयी, मला हा? इथे एक गोष्ट Thank तू you. विचारलीस ती नक्की एक सांगावीशी वाटते की हा. जरी आम्ही दोघं गाण्यात फार बोलत नसलो ना, तरी जे मी माझ्या लहानपणी अनुभवला त्या क्वारंटाईनच्या पिरियड मध्ये मी माझ्या आई वडिलांकडे आम्ही दोघं आणि आमची मुलगी राहतोय. बर. इथे कोणी नसतं त्यासाठी. तर तेव्हा माझी आई आणि मी लहानपणी असं व्हायचं की आईने गाणं सुरू केलं की पुढची ओळ मी आणि माझी मोठी बहीण सुरू करायचो. आता हे 24 तास एकत्र राहण्यामध्ये आमची मुलगी थोडंफार गाते, अनुष्का. तर आता मी गात असलो, ऋषिकेश एखादं गाणं गात असेल तर त्याची पुढची ओळ अनुष्का गायला लागली. सो ते मी बालपण ना पुन्हा इथे अनुभवतेय. हा एक अनुभव क्या नक्की बात शेअर है. करावा असं वाटतं. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. म्हणजे एक सुंदर गायिका इन द मेकिंग आहे तुमच्या घरात आता. क्या ते बात नाही आहे. माहिती, फारच पण मस्त. गाण्याचे संस्कार मात्र नक्की असे होतात, हे लक्षात येते. किती छान, किती छान. फारच मस्त. हे बघा, मी इथे पेन घेऊन का बसलीये असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर इतक्या फरमाईशी येत आहेत की मला त्या लिहून घ्याव्या लागतायत इथे. नाहीतर आज काही म्हणजे तुमची सुटका नाहीये इथून. मी ऋषिकेश तुला 1-2 फरमाईशी सांगते. तू आत्ताही एखादी घेऊ शकतोस किंवा मी पुन्हा तुझ्याकडे परत येऊ शकते. तर या. शुक्रतारा मंदवारा हे तुम्हाला दोघांना मिळून ही फरमाईश आली आहे. त्यानंतर नक्की. ऋषिकेश तुझ्यासाठी कही मुझमे कही हे एक गाणं आलंय. जीवलगाचं अभी मुझमे कही, सॉरी अभी मुझमे कही हे गाणं आलंय. त्यानंतर जीवलगाचं टायटल सॉन्ग आलंय आणि प्राजक्ता तुला नैनो में बदरा छाए हे गाणं आलंय. अशा खूप फरमाईशी आल्यात. तुम्ही विचार करा, तोवर मी तुम्हाला एका बाजूला कमेंट्स ऐकवते काही. हा, बापरे, फरमाईशीच जास्त आहेत. दुष्ट लोकांनो, कॉम्प्लिमेंट्स पण सांगा बरं मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायला. नाही, आहेत भरपूर आहेत. तनुजा म्हणतीये मस्त ट्रीट होती आता. सुखदा म्हणतीये ग्रेट. विद्या म्हणतीये वा वा छान. गणेश म्हणतोय मस्त डुएट सॉन्ग. वर्षा म्हणतीये गाणं खूप छान. शिरीष म्हणतोय प्राजक्ता आणि ऋषिकेश कार्यक्रम मस्त चालू आहे. अवंती क्षीरसागर कडून हा निरोप आहे. त्यानंतर मृणालिनी म्हणतीये वा. नीता म्हणतीये आजची मेजवानी खूपच आवडतीये असं म्हण नीता. अजून कार्यक्रमात खूप खूप सुंदर गाणी आणि गंमत जम्मत आहे. त्यानंतर सायली दांडेकर म्हणतीये आज सुरांची बरसात, आज स्पेशल आहे दिवस. क्या बात है. आणि अशा भरपूर कमेंट्स आहेत. ऑल राईट. तर एखादी फरमाईश आता होऊन जाऊ दे. शुक्रतारा अभी मुझमे काही असं काही. हा, मग शुक्रतारा. ड्युएटच झालं तर जे ड्युएटची फरमाईश आली ते आधी घेतो. मे बी थोड्या वेळाने तू म्हणशील तेव्हा बाकीचं एखादं गाऊया. चालेल. शुक्रतारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी. शुक्रतारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी. चंद्र आहे
स्वप्न वाहे धुंदया गाण्यातून आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा. शोधिले स्वप्नात मी ते तरी जागेपणी शोधिले स्वप्नात मी ते तरी जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदी परी आता फुलांनी जीव हा तू असा जवळी रहा तू अशी जवळी रहा. थँक्यू. कमाल कमाल कमाल. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप साऱ्या कमेंट्स येतच आहेत, पण त्याआधी मी मगाशी जे प्रेक्षकांना विचारलं होतं त्यातल्या काही खूप गोड कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. अंजनी कलकर असं म्हणते की माय डॉटर अवंती इज इन दिल्ली अँड आय एम मिसिंग हर इन दिस लॉकडाऊन. तर अंजनी प्लीज तिला टॅग कर आणि ह्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ती आत्ता नंतर जेव्हा केव्हा हे बघू शकेल. आणि अंजनीच्या मुलीला मी असं सांगेन दिल्लीतल्या की तुझी आई तुला खूप खूप मिस करतेय. त्यानंतर दीपक म्हणतोय मिसिंग माय ग्रँडफादर हुम आय लॉस्ट 25 years ago. दीपक आय एम शुअर म्हणजे ही इज वॉचिंग ओव्हर ऑल ऑफ अस. त्यानंतर स्नेहल म्हणते स्मिता माझी सख्खी बहीण सेम सोसायटीमध्ये सेपरेट बिल्डिंग मध्ये लॉकडाऊन मध्ये आहे, आम्ही कॉलवर बोलतो. तर स्नेहल तुझ्या बहिणीला नक्की टॅग कर या कार्यक्रमात, म्हणजे आपण अल्पविरामद्वारे तिलाही हे सांगूयात की तू तिला खूप खूप मिस करतेस. अशाही कमेंट्स आम्हाला पाठवत राहा. पण आता ऋषिकेश आणि प्राजक्ता ज्या एक करोडो कमेंट्स तुम्हाला आता आल्या आहेत म्हणजे जे रिस्पॉन्सेस ज्या कॉम्प्लिमेंट्स आल्या आहेत तिथपर्यंत मी क्षणात पोहोचते. मृदुल म्हणतीये ब्युटिफुल, खूप हार्ट्स पाठवले तुमच्यासाठी ऋषिकेश आणि प्राजक्ता. अतुल जोशी म्हणतायत खूप छान. त्यानंतर महेश म्हणतोय भारीच. महेश पुन्हा हेही म्हणतोय हा कार्यक्रम 5 तास चालला तरी चालेल. अरे बापरे. महेश जरा कार्यक्रम 5 तास चालला तर ऋषिकेश आणि प्राजक्ता यांच्यापैकी कुणाला तरी कधीतरी स्वयंपाक करावा लागेल जर त्यांना रात्री जेवायचं असलं तर. त्यामुळे आपण असं नको करायला त्यांना, पण तुमच्या फरमाईशी येऊच द्यात. ऋषिकेश मला तुला असं म्हणायचं होतं की बाबूजींचं एखादं गाणं, ही फरमाईश खरं तर सुद्धा पुन्हा पुन्हा येतेय, तर एखादी कुठली तरी फरमाईश तू आता आमच्यासाठी गाऊ शकशील? हो जरूर. जी कर जी. बाबूजींचं म्हणजे अनेक गाणी आहेत, त्यातलं माझं एक फार आवडणारं गाणं आहे जगाच्या पाठीवर सिनेमातलं. त्याची एक झलक मी गातो इथे. जग हे बंदीशाला जग हे बंदीशाला जग हे बंदीशाला जग हे बंदीशाला कुणी नाही थे भला चांगला जो तो पत चुकलेला जग हे बंदीशाला जग हे बंदीशाला.
ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखी सौंगडी. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सौंगडी. हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला, प्रिय हो ज्याची त्याला. जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला. वा वा. वा वा वा. थँक्यू सो मच ऋषिकेश. खरंच मला असं Thank you. वाटतंय की तू इतकं योग्य गाणं गायलायस आता. आपल्या Thank सगळ्यांनाच you so असं वाटतंय की जग हे बंदीशाळा आहे. खूप खूप Actually. खूप सुंदर गायलास. थँक्यू सो Thank मच. you. मी तुला पटकन काही कमेंट्स वाचून दाखवते, जरीही त्या खूप असल्या तरी त्यातल्या काही वाचून दाखवते. विभा म्हणतीये रेलेव्हंट गाणं ऑफकोर्स. त्यानंतर रश्मी म्हणतीये जग हे बंदीशाळा अक्षरशः आज. सगळं जग हे बंदीशाळा आहे असंच सगळे म्हणतायत. त्यानंतर पुन्हा आता रिक्वेस्ट येत आहेत, पण मी आय प्रॉमिस यू की मी तुला निदान पाणी प्यायला आणि श्वास घ्यायला वेळ दे. कारण पराग म्हणतोय प्लीज टू सी यू आफ्टर अ लॉंग टाइम, लुकिंग फॉरवर्ड टू युअर प्रोग्राम. आय होप यू आर विथ अस पराग. माधुरी म्हणते खूपच छान अनुभव. त्यानंतर मी तुला आता फरमाईशी ऐकवत नाहीये, कारण तू म्हणजे असा पुढच्या वेळी आम्ही तुझ्याकडे येऊ तेव्हा तू गायब झाला असशील, असं नको व्हायला. शैलजा म्हणते यू बोथ आर व्हेरी ऑसम. अलका म्हणतेय दोघांचा आवाज छान आहे. अनिता म्हणतेय खूप छान. अर्चना म्हणतेय आवडतं गाणं म्हटल्याबद्दल धन्यवाद दोघांचं पण. पुष्कर म्हणतोय थँक्यू. अशा बऱ्याच कमेंट्स आहेत तुमच्या दोघांसाठी. थँक्यू थँक्यू सो सर्व मच. लोकांना. थँक्यू. येस. थँक्यू सो मच ऋषिकेश आणि प्राजक्ता. प्रेक्षकांना ते आपल्या बरोबर कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत आहेत, त्यामुळे डोंट वरी, तुमच्या फरमाईशी येऊ देत. आणि तुम्ही पाहताच आहात जितक्या शक्य तितक्या फरमाईशी आज आम्ही पुऱ्या करणार आहोत. ऑल राईट. आता पुन्हा एकदा माझ्या अनाउन्समेंटची वेळ आलेली आहे, कारण की बरेच नवीन प्रेक्षक आपल्याला जॉईन झालेत. तर प्रेक्षकांनो, उद्या आपला अल्पविराम हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह ह्या प्लॅटफॉर्मवरनं होणार नाहीये, पण 6 वाजता ऍज युजल हाच कार्यक्रम युट्यूब लाईव्ह वरती होणार आहे. तर प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी. सगळ्यांनी उद्या युट्यूब लाईव्ह वरती आम्हाला जॉईन व्हा, असेच जसे आज तुम्ही इतकी सारी लोक आम्हाला जॉईन होतात. आणि हा कार्यक्रम संपल्या ही लिंक, युट्यूबला जाण्यासाठीची लिंक आम्ही ह्याच पेज वरती शेअर करू. त्यामुळे अतिशय सोपं आहे. तुम्ही त्या लिंक वरती क्लिक केलं की तुम्ही युट्यूबला पोचाल. आणि युट्यूबला पोचलात की जो चॅनल आहे त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे उद्या परवा तुम्हाला रोज तो चॅनल शोधावा नाही लागणार. जसं तुम्ही सबस्क्राईब कराल तशा तुम्हाला त्याचे सगळे अपडेट्स येत जातील. तर त्यामुळे पुन्हा एकदा मी सांगते, उद्या संध्याकाळी आपण 6 वाजता भेटणारच आहोत, पण फेसबुक लाईव्हच्या ऐवजी युट्यूब लाईव्हवर. ऑल राईट. मला माहितीये मी आज खूप इन्स्ट्रक्शन देते, पण आज त्याला पर्याय नाहीये. तुम्हाला मी एक आमिष देते पटकन. उद्याचे कलाकार कोण कोण आहेत हे मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्ही नक्कीच सगळे याल कार्यक्रमात. उद्या आपल्या बरोबर आहे एक सुपर्ब अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे, त्यांच्या मिसेस एक सुप्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोग. त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका गायक जसराज जोशी. त्यानंतर एक आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि माझी जवळची मैत्रीण पर्ण पेठे. आणि 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 ज्याला कुठल्याच इंट्रोडक्शनची गरज नाहीये असा एक मल्टी टॅलेंटेड जितेंद्र जोशी. वाव. तर असं उद्याचं लाईनअप आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की उद्या संध्याकाळी 6 वाजता युट्यूब वरती यायचं आहे. ही लिंक कार्यक्रम संपल्यावरती इंडियन मॅजिकाच्या पेज वरती शेअर होईल. त्या लिंक वरती क्लिक करा. युट्यूब वर गेलात की त्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमचे सगळे अपडेट्स मिळत राहतील. ऑल राईट. खूप बोलले मी. आता मला तशा कमेंट्स यायच्या. नम्रता, मी तुझ्याकडे येते. तर मला तुला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुझं जे हे ह्युमर आहे आणि हे जे टायमिंग आहे त्याचा राज काय आहे? म्हणजे इट इज माइंड ब्लोईंग. हे कसं सुचतं तुला? या चाली कशा सुचल्या आणि हे लकडी की काठी कसं तू त्यात बसवलंस? मी मागे पण एक कार्यक्रम करत होते. त्या कार्यक्रमात ह्याचा वापर झाला होता. सो हे
नक्कीच हे मी माझं इन्व्हेन्शन नाहीये, हे करून घेतलेलं आहे. पण तू जसं म्हणालीस की हे कसं जमतं, तर मला असं वाटतं यात काहीसा वाटा माझ्या मम्मीचा आहे. कारण म्हणतात ना की हे पोटातून आलंय कदाचित, तर माझी मम्मी खूपच जास्त मॅड आहे असं मला वाटतं, म्हणून कदाचित तिच्यातलं माझ्यात काही उतरलं असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी इतकी वर्ष ज्यांच्यासोबत काम करतेय, सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि माझी सगळीच माझ्या आजूबाजूची माझी हास्य जत्रेची, माझी फुबाई फुजी, कॉमेडी एक्सप्रेसची, कॉमेडीच्या बुलेट ट्रेनची सगळीच मंडळी, यांना बघून बघूनच मी शिकत आले आणि आज जे आय काही एम करतेय शुअर, आय ते एम शुअर. त्यामुळेच करतेय. कमाल आहे, कमाल आहे. खरंच मला असं वाटतं की कॉमेडी, त्याचं टायमिंग, हे असे उत्तम उत्तम कलाकार तुमच्या बरोबर असले आणि त्या प्रकारचं गिव्ह अँड टेक असलं की ते कुठे जाऊन पोहोचेल आणि कशी त्याची मजा येईल, येस. हे करता करताच कळतं. हो. त्यामुळे नक्कीच नक्कीच आणि हे नक्कीच. ठरवून नाही होऊ शकत. म्हणजे हा जो प्रकार आहे हा नक्कीच हा ठरवून नाही होत. हा तुमच्यात कुठेतरी हा किडा असायला लागतो आणि ऑब्झर्वेशन, वाचन या सगळ्याच गोष्टी पूरक आहेत यासाठी. नक्कीच नक्कीच. ऑब्झर्वेशन इज द की. ऑल राईट. तर मित्रांनो, येस. आजकाल इंटरनेटवरून प्रत्येक जण जगाशी कनेक्टेड आहे. म्हणजे आता काही लोक मला हे सांगत होते की आम्ही व्हॉट्सअप कॉलवरनं एकमेकांशी बोलतो. आपण सगळे इकडे अल्पविराममध्ये आज थँक्स टू द इंटरनेट एकत्र येऊ शकतोय या लॉकडाऊनच्याही काळात. तर पण ह्या इंटरनेटचा असा थोडासा गैरवापरही होतो. म्हणजे त्यातही काही जण आणि काही जणी आपलं ज्ञान इतरांना असं सरळ हाताने पास करत असतात, वाटत असतात. तर अशीच एक ज्ञानाची पाणपोई जगाला काय ज्ञान पाजतीये ते बघूयात. तर बालांनो, मी नाही तुमच्या सगळ्यांची लाडकी महिमा माईमकर. आता तुम्ही म्हणाल माईम कर, तर मी माईम नाही करू शकत, आपण गप्पा कशा मारणार. तर मला काहीतरी बोलावंच लागेल. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं की प्लीज या कोरोनामुळे जरा तरी घाबरा न, घरात बसा. नाही कसं आहे, माझा जो नवरा आहे ना, तो माझा अजिबात ऐकत नाही. त्यानं मी घसा वरडून वरडून सांगितलं बाहेर जाऊ नको, तरी पण गेला ना आला टॅटू काढून. नाही त्याला हाऊस होतीच. टॅटू करायची आज होती, 2 महिने झाले माझ्या मागे लागलो तर मला टॅटू करायचे. आता गेल्या पोलिसांचे दंडुके पडलेत ना, अख्ख्या अंगावर टॅटू काढून घेतले. नाही याने होणारच होतं. तर मला सांगायचा मुद्दा असा की मी तुम्हाला सांगतच असतं, नवीन नवीन आयडिया सांगत असतं, नवीन नवीन कल्पना सुचवत असतं. म्हणजे जसं की मी तुम्हाला मागच्याच आठवड्यात सांगितलं की गरम तेलामध्ये मोहरीची फोडणी कशी द्यायची, बटाट्यामध्ये उदबत्ती कशी खोचायची, क्या बात आणि है. घरातलं म्हणजे आम्ही सांगत असते, मला लय माझं फॅन फॉलोइंग याच्यामुळे. तर बटाट्यामध्ये उदबत्ती कशी खोचायची, परत घरातला जो केअर कचरा, विशेष म्हणजे घरातला केअर कचरा तुमच्या कुशाग्र बुद्धीने फ्रीज खाली कसा लपवायचा हळूच कर. ओ हो हो, ओ हो हो. या सगळं मी माझ्या मैत्रिणीला माझ्या कार्यक्रमाद्वारे मी सांगत असतो. तर आज सुद्धा मी अशाच वेगळ्या गोष्टी सांगणार आहे. म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे, आणि माझ्या मैत्रिणीचं माझ्या या सांगण्यामुळे आयुष्य बदलून गेलं एकदम. म्हणजे ते उदबत्ती वगैरे खोचायची ते एकदम त्या तर म्हणजे त्यांना तर काय करू नये काय नको असं सगळं सुचतं. ते माझे व्हिडिओ बघून खुश होतात. तर अजून मी त्यांना आता एक सजेस्ट करणार आहे की या क्वारंटाईन मध्ये आपल्या नवऱ्याबरोबर रोमॅन्स कसा करायचा, हटके पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने कसा करायचा. लाजू नका, आहे पुरा अजून. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आमचं युट्यूब चॅनल लाईक करावं लागेल, सबस्क्राईब समजून जा तुम्ही, ते करावं लागेल. न बाजूची जी घंटा आहे ती पण दाबावी लागेल, नाही तर मी घंटा काय सांगणार नाही. तर असं आहे. तर मग सांगायचा मुद्दा असा की नवऱ्या बरोबर हटके रोमॅन्स कसा करायचा, तर त्याची एक टॅक्ट म्हणजे सुईन धागा. तर तुम्हाला असं वाटेल सुईन धाग्याचा काय संबंध, तर जसं सुईचं धाग्याचं घट्ट नातं, तसंच नवरा आणि बायकोचं पण घट्ट नातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला बघा, सुईन धागा हे खूप प्राचीन कालापासून चालत आलेलं आहे. सुईन धागामध्ये कसं असायचं, आधी बायको मस्तपैकी नवऱ्याच्या शर्टचं बटन तुटलं की असं हलुचकन जायची, धागा काढायची, सुईत वावायची न मस्तपैकी पेरमानं नवऱ्याच्या शर्टाचं बटन लावायचे.
पण आता ना हे सगळं कुठेतरी हरवत चाललंय. तर मला सगळ्यांना हेच सांगायचंय की हे सगळ्यात महत्वाचं का सुईत धागा कसा वावायचा हे आज मी तुम्हाला इकडे सगळ्यांना शिकवणार. नाही तुम्हाला वाटेल हे सगळं सोपं, पण हे सोपं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, तुम्हाला पहिलं करता आलं पाहिजे ते म्हणजे नवऱ्याच्या शर्टाचं बटन तोडता आलं पाहिजे. नाही दुसरं काय करता आलं पाहिजे तर सुईत धागा टाकता आला पाहिजे. तुम्हाला वाटेल आता सोपं आहे, सुईत काय धागा टाकायचा नाही. काय काय बायका आहेत सुईत फोडणी टाकतील, मोहरी टाकतील, मिरची टाकतील, मसाला टाकतील, लसूण टाकतील. तर असं काय पण करायचं नाही, सुईत टाकावं लागतं तो म्हणजे धागाच. तर सुईत धागा टाकायचा. आधी सुई मस्तपैकी सर पातळ आहे की नाही, जार आहे की नाही, बारीक आहे की नाही सगळं नीट बघून घ्यायचं. हा लय महत्वाचं सांगता मी, नोट डाऊन करून घ्या. हा नाही यो जो धागा आहे पूर्वीच्या काली काय करायचे बायका आता लय लय नीट नेटकेपणा राहिला नाही, डायरेक्ट असा तोंडात घेतात ते वाला चांगलं नाही. पूर्वीच्या काली ना असं मेन लावायचे मेन, आणि ही मेन गोष्टच लोक इसरत चाललेत. तर पूर्वीच्या खाली मेन लावायचे तर तो असं शुल्कन बरोबर त्याच्या वलात जायचं. ते होल पण चेक करून जायचं सुईचं, अशी शुल्कन असे असं जायचं ते. ते होल पण चेक करून जायचं. हे वल ना हे असं चेक करून घ्यायचं नीट. त्याच्यामध्ये काय कचरा अडकलेला असेल, कुठं काय कोथिंबीर अडकली असेल, कधी कधी काय ना सवय असेल ना दातात कोथिंबीर काढायची, तर ते अडकलं असेल तर ते व्यवस्थित साफ करून घ्यायचं. हा ना असं हे टाकायचं. तर मी तुम्हाला दाखवतो ते कसं करायचं. कधी कधी बायका चुकून धागा तोंडात घालायच्या ऐवजी तटासनी तोंडात घालतात, तर ती कधी कधी बोचते मग ते प्रॉब्लेम होतात. हा तर मग ते चुरू चुरू बोलता येत नाही नंतर मग नवऱ्यासमोर ना, मग ते प्रॉब्लेम होतो. तर तसं करायचं नाही. तर हे जो आहे तो धागा जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचं. तर मी कसं टॅकनी टाकतं ते बघा. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही ते नाही हा ते चालू आहे, प्रयत्न चालू आहे. शिट यार जातच नाही. हे हसू नको, मुरम नाही हसू नको. हे मला वाटतं हे सुईने धाग्याचं काहीतरी ठरलं. मला वाटतं त्यांना कोरोनाचं टेन्शन आलंय म्हणून ते सोशल डिस्टन्सिंग पाळतात आणि मंगून घुसत नाहीत. तर मग मैत्रिणींनो मला तुम्हाला हेच सांगायचंय का तुम्ही पण मैत्रिणींनो गर्दी करू नका, अंतर पाळा, न कोरोना टाळा, न माझं ते युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला घंटा दिली ती पण दाबा, नाही तर मी घंटा काही सांगणार नाही. वा 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 वा. थँक्यू थँक्यू. तर अशी होती ही महिमा माहीमकर. महिमा माहीमकर सुपर्ब आहे. मित्रांनो, महिमा माहीमकरने तुम्हाला एक रोमॅन्स जगता ठेवण्याची एक गुरु किल्ली आहे तुम्हाला इथे सांगितलेली आहे. नवऱ्याच्या बटनाचे शर्टाचे बटन नवऱ्याच्या थँक्यू ठरवलेला विनोद होता. तर शर्टाची बटणं तोडा, ती पुन्हा प्रेमाने जोडा, पुन्हा तोडा, पुन्हा जोडा. वेळच वेळ आहे आपल्याकडे, कारण लॉकडाऊन अजून किमान 11 दिवस तरी आहेच. ऑल राईट नम्रता, थँक्यू सो मच. नाही नवरे कंटाळले, सकाळ सकाळ दुपार तोच शे दिसतोय, तीच बाई दिसतेय, काहीच हॅपनिंग नाही आयुष्यात. तर म्हंटल जरा काहीतरी एक वेगळे थोडेसे टॅक्ट लोकांना सांगावे जेणेकरून फायदा होईल. फारच कमाल मित्रांनो. आणि एक सोशल मेसेज पण द्यायचा होता, मला त्यातनं. पण नेहमीच विनोदी अंगाने काही गोष्टी करून कारण लोकांना डायरेक्ट सांगून कळत नाही, तर थोडस विनोदी अंगाने थोडस समाज प्रबोधन करण्याचा थोडासा हेतू होता. सुपर्ब होता आणि अगदीच म्हणजे व्यवस्थित पोचला असणार आहे हा मेसेज लोकांपर्यंत. तू म्हणलीस तसं कधी कधी विनोदी पद्धतीने तो आला की तो पटकन लोकांना हिट होतो आणि त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल की आता सोशल डिस्टन्सिंग हे किती महत्वाचं आहे. लॉकडाऊनला अजून काही दिवस बाकी आहेत, 11 का 12 दिवस बाकी आहेत. तर आपण सगळे जे आता ही आपली जबाबदारी उत्तमरित्या पुरी करतो आहोत की
आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत आहोत, आपण लॉकडाऊन मध्ये आहोत, असेच आपण काही दिवस घालवूयात. आपण या इथे पेशंट राहूयात, अस्वस्थ व्हायला नको, टेन्शन घ्यायला नको. आणि हा उत्तम मेसेज आज आपल्याला पुन्हा एकदा नम्रतानी पोहोचवलाय आपल्यापर्यंत. तर थँक्यू सो मच नम्रता. थँक्यू मृण्मयी. ऑल राईट नम्रता, मी तुला काही कमेंट्स वाचून दाखवते. हेमंत म्हणतोय वा नम्रता एकदम फॉर्मात. त्यानंतर नम्रताच म्हणते नम्रताला मस्त. त्यानंतर दीपक असं म्हणतायत नम्रता नाईस ऍक्सेंट. त्यानंतर शेफ प्राजक्ता म्हणतीये नमू आय लव्ह यू, खूप क्यूट आहेस तू अँड यू मेक मी लाफ, लाईक हसून हसून पोट दुखतं यार. तर त्यानंतर मूड एकदम चेंज केलास नम्रता असं श्वेता म्हणतीये. पराग म्हणतोय महिमा छानच होता. अष्टपैलू नम्रता असं किरण म्हणतोय. आपला एक अभिनेता मित्र सुयश टिळकही आपल्याला जॉईन झालाय. हाय सुयश. आणि फंबल ऑफ द डे असं तो अर्थातच मला म्हणालाय. तर थँक्यू सुयश. हा प्रयत्न माझा चालूच असतो एका बाजूला. आणि नम्रता जोमात, बाकी सगळे कोमात असं पुष्कर म्हणतोय. क्या बात आहे. नका बाबा असं काही म्हणू नका. एक मिस लॉलीला सुद्धा खूप लोक प्रेम पाठवतायत. तर इफ आय एम नॉट मिस्टेकन ती तूच आहेस ना? हो मीच आहे ती. अच्छा मिस लॉली म्हणतायत का लोक? येस मीच आहे ती मिस लॉली. हास्य मिस जत्रेमध्ये लॉलीला माझे कॅरेक्टर बोल आहे ते सॉरी. जास्त लोकांपर्यंत पोहोचलंय. हास्य जत्रेमध्ये मी एक लॉली नावाचं कॅरेक्टर करते जे खूप लोकांपर्यंत पोहोचलंय. एकदम आहे ती ऍक्ट्रेस आहे आणि तिच्या भाषेचे वांदे आहेत, पण तिला असं वाटतं की मला खूप काही येतं. यु नो ती म्हणजे ना जी लॉली आहे ना माझी ती थोडीशी अशी आहे. यू इंट्रोड्युसिंग मी आय एम द लॉली यु नो. ऍक्च्युली मला इथे येऊन खूप हॅपीनेस आलाय, खूप आनंद झालाय. तुम्ही मला इथे बोलावलं. सो दॅट इज दॅट सो ती अशी थोडीशी लॉली, थोडं इंग्लिश आणि थोडस असं. सो ते कॅरेक्टर असं आहे. कमाल. तुला खूप साऱ्या अजूनही कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. गिरिजा कुठे आहे असा एक प्रश्न आता इथे आलाय. आहे विद्या, काळजी करू नकोस. गिरिजा आहे. ही बघा आहे आपल्या बरोबर आहेत. ऑल राईट. आता मी जातीये ऋषिकेश आणि प्राजक्ताकडे. आणि आता प्राजक्ता आपल्याला मीनवाईल तुम्हाला खूप फरमाईशी येत आहेत. बाय द वे मी एक फक्त सांगतेय, टेन्शन नका घेऊ. पण आनंद आहे खरंच. पण आता प्राजक्ता मला असं वाटतंय आपण तुझ्याकडून एक गाणं ऐकूयात. आणि काही गाणी जी तुम्ही सुद्धा आज ठरवली आहेत त्याही फरमाईशीत येत आहेत, काळजी करू नका. त्यामुळे आपण तुझं एक गाणं ऐकूयात आता. येस गोऱ्या गोऱ्या गालावरी हे ते गाणं आहे जे मी आता सादर करणार आहे. आणि हे गाणं खूप स्पेशली माझ्यासाठी, कारण अजय अतुल हे आपले सर्वांचे लाडके संगीतकार, यांच्याकडे पहिल्यांदा हे गाणं चित्रपटासाठी गायची संधी मिळाली होती. आणि तो खूप युनिक एक्सपिरियन्स आहे. आणि हे गाणं टाळ्यांच्या रिदमवरच आहे. सो आम्ही टिचक्या वाजवूनच ह्या गाण्याचा रिदम आज मी घेणार आहे गाताना. सुपर. मी एकदा फक्त आपल्या कलाकार मित्र जे आज कार्यक्रमात आहेत त्यांना सांगते की सॉरी, पण ती सुंदरच गाईल आणि मग आपल्याला वाटेलच की आपण टिचक्या वाजवूयात, टाळ्या वाजवूयात किंवा तिच्या बरोबर थोडंसं गुणगुणवूयात. तर तसं अजिबात करायला नको. कारण की हे या आपल्या ऍपचं आणि आपल्या लाईव्हचं शॉर्टकमिंग आहे की आपल्या सगळ्यांना एकत्र गाता नाही येणार आणि ते पुढे मागे होईल. त्यामुळे आपण प्लीज मनातच टिचक्या वाजवूयात आणि टाळ्या वाजवूयात. प्रेक्षकांनो, तुम्ही हव्या तितक्या टाळ्या वाजवू शकता, टिचक्या वाजवू शकता, बरोबर गाऊही शकता. त्यामुळे ऋषिकेश साथ देईल थोडीफार. नक्कीच. हा. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी, ग पोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी, चढली तोरण मांडवदारी. किन किन कांकन रुणझुन पैंजन, सजली नटली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली, ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी
चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. हे नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली, हळद ही ओली लावा नवरीच्या गाली. हे हळदीनं नवरीचं अंग माखवा, पिवळी करून तिला सासरी पाठवा. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी, चढली तोरण मांडवदारी. सासरच्या ओढीनही हसते हळूच गाली ग पोरी नवरी आली. सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. हे आला नवर देव येशिला, येशिला ग देव नारायण आला ग. हे मंडपात गण गोत सार बैसल ग, भोर ढोल ताशा वाजिर. सुंदर सुंदर. थँक्यू 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 सो मच प्राजक्ता. नाही नाही नाही, थँक्स म्हणून हे इथे भागणार नाही. मला असं वाटतं हे फरमाईश सुद्धा ही बऱ्याचदा येतेय आणि आज आम्हाला डुएट ऐकायची संधी आहे तर ती मी एकदाही सोडणार नाही. त्यामुळे ऋषिकेश आणि प्राजक्ता मी परत लगेचच तुमच्याकडे जाते. ही फरमाईश पुन्हा पुन्हा येते. आनंदी गोपाळ मधलं तुमचं जे गाणं आहे तर ते प्लीज आम्हाला ऐकवाल का? नक्कीच. म्हणजे माझ्या मागच्या वर्षातली एक इतकी कमालीची फिल्म आनंदी गोपाळ, याच्यामध्ये वैभवनी लिहिलंय, वैभव जोशींनी लिहिलेलं खूप सुंदर शब्द आहे त्या गाण्याचे सुद्धा, आणि ऋषिकेश जसराज सौरभ यांचं म्युझिक आहे गाण्याला. आम्ही सादर करतो ते गाणं. मम पाऊली तव चाहुली प्राणासये सय कान्हुली. रे नंदना मनमोहना ये जागवे संवेदना. दे पूर्तताया जीवना आनंद घना. मम पाऊली तव चाहुली प्राणाशये रे सय कान्हुली. आनंद घन ये घरा, आनंद मन ये भरा. रे नंदना मन मोहना आनंद घन ये घरा, आनंद घन ये घरा. आनंद मन ये भरा. रे नंदना मन मोहना आनंद घना. सुंदर सुंदर. थँक्यू सो मच. खूपच गोड गायलात तुम्ही दोघही आणि डॅम गुड. मी तुम्हाला काही कमेंट्स वाचून दाखवते. वर्षा म्हणते खूप छान, परस्पूरक आवाज. त्यानंतर अलका म्हणते वा दोघही सुरेल छान. प्रीती म्हणते आनंदी गोपाळ मधले गाणे फारच सुंदर. त्यानंतर दीपक म्हणतोय टचिंग हार्ट. मुनोत म्हणतोय खूप सुंदर गाणं. शिवानी म्हणते भारीच आवडतं गाणं. व्हेरी नाईस प्राजक्ता. तुझ्या पहिल्या गाण्यासाठी सुद्धा अशाही कॉम्प्लिमेंट्स आहेत. खूप छान, मस्त, अप्रतिम आवाज. खूप छान प्राजक्ता, खूप मस्त. वा प्राजक्ता फारच छान. वा वा मस्तच मस्तच. अशा भरपूर कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला येत आहेत. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू सो मच. मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे पण तुम्हाला थोडीशी विश्रांती देते. मित्रांनो आता आपण जाऊयात फुलवा खामकरकडे. फुलवा. हाय मृण्मयी. हाय. आता बरं आम्हाला सांग बरं की दुसरं कुठलं गाणं तू निवडलंयस आणि कुठल्या प्रकारचा डान्स तू आम्हाला करून दाखवणार आहेस? मला कंटेम्पररी करायला आवडेल. बेसिकली मी इंडियन कंटेम्पररी करते आणि जेव्हा मी अगदी सुरुवातीला बुगीउगीत केला होता डान्स तेव्हा मी जिम्नॅस्टिकचा वापर करून केला होता थोडंफार. सो देवाक काळजी हे रेडूतलं जे गाणं आहे ते माझं अत्यंत लाडकं गाणं आहे आणि सध्या ते खूप वाजतंय सारखं आपण बघतो. तर मला त्याच्यावर एक करायला आवडेल कारण मला असं वाटतं खूप पॉझिटिव्ह पण आहे हे गाणं.
ओके. मृण्मयी, Yes, फक्त yes, yes. मला सांग, सिन्स मी इकडनं ऑपरेट करते, आवाज येतोय का जरा? एक मिनिट. हो हो गाण्याचा हो 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 येतोय येतोय. आपण प्ले करून बघू का? म्हणजे हो चालेल चालेल पण चालेल. मगाची हे होतं ना की आज येतोय ना Yes, ऑडियन्स ना? येतोय ओके. येतोय. येस. आय होप. बरं, All पण मी right. ह्याच्यात हे गाणं कोरिओग्राफ करायचा बरेचदा प्रयत्न केला, पण समहाऊ तेवढं माझ्याकडनं इतकं फीलचं गाणं आहे, तर थोडीफार मी कोरिओग्राफी करू शकले. बाकी मी आता स्पॉन्टेनियस नाचते. आय होप प्रेक्षकांना आवडेल. वाव, माझी Wow. खात्री आहे प्रेक्षकांना आवडेल. प्रेक्षकांना फुलवाच सगळं म्युझिक आणि कॅमेरा सगळं तीच ऑपरेट करतेय. तर लवकरच तिने ह्या कार्यक्रमासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी खास कोरिओग्राफ केलेलं गाणं ती आपल्याला आपल्यासमोर सादर करणार आहे. तर तिला एक क्षण देऊयात. वाव फुलवा, वाव, किती अवघड गाणं आहे हे नृत्य करायला आणि किती सुंदर नाचलीस तू. थँक्यू मृण्मयी. Thank you so much. थँक्यू सो मच फुलवा. खरंच खूपच मस्त नाचलीस तू. आणि मला इतकं मस्त वाटतंय की कलाकारांसाठी आत्ताच्या काळात काय ते करू शकतात जर काही असेल तर ते त्यांच्या कलेतून जे एक्सप्रेशन आहे तर तसं एक्सप्रेस होणं आणि ते इतकं सुंदर पोचतं लोकांपर्यंत, इतकं ऑनेस्ट आणि इतकं सुंदर तुझा डान्स होता. खरंच थँक्यू थँक्यू सो मृण्मयी. मच. थँक्यू. थँक्यू. काही कमेंट्स आहेत, काही म्हणजे भरपूर कमेंट्स आहेत ज्या मी तुला वाचून दाखवते. मेघा म्हणते व्हॉट अन एनर्जी, सुपर्ब, सो ट्रू सो ट्रू. इतकं ते ऑनेस्ट आणि मस्त आहे की त्याची एनर्जी इज समथिंग एल्स. छाया म्हणते खूपच सुंदर. मृणालिनी म्हणते एक्सलंट, फुल ऑफ एनर्जी. त्यानंतर श्वेता म्हणते फुलवा युअर अ सुपर्ब डान्सर, ऑफकोर्स. पूजा म्हणते नाईस, फुल एनर्जेटिक. पराग म्हणतोय मस्तच, परफेक्ट यूज ऑफ द टोटल स्टेज. वर्षा म्हणते वाह. त्यानंतर कीर्ती म्हणते या गाण्यावर डान्स होऊ शकतो हे आज कळलं आणि तेही फुलवा करू शकते, त्यांनाच ते जमू शकतं. ग्रेट वर्क. सुयश म्हणतोय लव्ह यू फुलवा ताई अँड दिस सॉन्ग. अजय म्हणतोय सुपर्ब. वर्षा म्हणते खूप छान गाणं आहे, अशा गाण्यावर डान्स ऑसम आहे.
धवल म्हणतोय, सॉरी विद्या म्हणतेय डान्स व्हायरल करा. आणि ती म्हणते पुन्हा पुन्हा बघणार आम्ही हे नृत्य. अगदीच मला वाटतंय की मित्रांनो, जेव्हा हा कार्यक्रम संपेल तेव्हा हा पूर्ण व्हिडिओ आपल्या पेजवरती उपलब्ध असेलच. त्यामुळे मीही नक्कीच पुन्हा पुन्हा जाऊन तुझा हा डान्स आणि हा स्पॉन्टेनियस डान्स नक्की पाहीन. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. अजून खूप कॉम्प्लिमेंट्स आहेत, तर थँक्यू सो मच फुलवा. मोस्ट वेलकम. येस येस येस. ऑल राईट, आता वहिनी मी तुमच्याकडे येते. या. तर असं आता जसं फुलवाचं एक एक्सप्रेशन होतं, तिचं म्हणून एक एक्सप्रेशन होतं, तसंच गिरिजा आता आपल्याला तिनेच लिहिलेले 2 लेख ऐकवणार आहे. तर ओव्हर टू यू गिरिजा. त्याच्या आधी मला असं आवर्जून सगळ्यांना सांगावंसं वाटेल, फुलवाताईंनी मलाही बऱ्याचदा कोरिओग्राफ केलंय इव्हेंटसाठी. आणि कोणीतरी कमेंट अशी केली होती की ह्याच्यावरही डान्स होऊ शकतो. तर फुलवा कशावरही नाचू शकते. मगाशी मी जी कविता म्हटली ना त्याच्यावरही फुलवा नाचू शकते. आणि आता मी जो लेख वाचणार आहे त्याच्यावर नक्की नाचू शकते. थँक्स गिरिजा. मला असं वाटतं नाच म्हणजे फायनली एक्सप्रेशन आहे, आणि तुम्ही ते शब्दात न करा एक्सप्रेस, शब्दांवर करा, म्युझिकवर, फायनली इट्स अन एक्सप्रेशन. ऍब्सोल्युटली. आणि मला अगदी पटतंय तुझं म्हणणं. फक्त हे जे तुम्हाला लोकांना नाचायला लावतेस ना अशा गोष्टींवर, तेव्हा आमची जरा मजा होते. तर काही दिवसांपूर्वी, ऍक्च्युली मागच्या वर्षी मी सकाळ या वृत्तपत्रासाठी लेख लिहित होते. आणि ते काही कारणास्तव आता बंद पडले, म्हणजे खंड पडलाय त्याच्यात. आणि त्यावेळेचे 2 लेख आहेत. गोष्ट एकच आहे, फक्त ती 2 भागात लिहिली म्हणून ते 2 लेख आहेत, तर ते मी वाचून दाखवते. 2 लेखांच्या मध्ये तुला जर काही कॉमेंट्स वाचायचे असतील म्हणून तर त्यात वाच. येस. तर लेखाचं शीर्षक आहे सुंदर ते ध्यान. हे वय आहे का विपश्यना करायचं? बापरे, 10 दिवस काहीच बोलायचं नाही, कसं ग? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं न देता मी 10 दिवसांच्या विपश्यना कोर्ससाठी सरळ लद्दाखला निघाले. आता तुम्ही म्हणाल विपश्यना केंद्र स्वारगेटला पण आहे, पण मेडिटेशन करायला कोणी स्वारगेटला जातं का? ध्यान धारणेसाठी कसं वातावरण हवं असतं ना. आता कसं साऊंड करेल जर मी म्हटलं आई जरा मी स्वारगेटला जाऊन ध्यान करून येते. म्हणूनच लद्दाख. बर्फाचे डोंगर, थंड हवा, शांतता, ध्यान धारणेसाठी परफेक्ट सेटिंग. तर मी निवडला मे महिना. मी म्हटलं मुंबई पुण्याच्या उन्हाळ्यातून जरा थंडगार ब्रेक मिळेल. आता मेच्या सुरुवातीचा प्रॉब्लेम असा असतो की लद्दाख मध्ये शिमला आणि मनालीकडून येणारे रस्ते बंद असतात. मेच्या 2-3 आठवड्यापर्यंत बर्फ वितळू लागला की हे रस्ते सुरू होतात. आता लद्दाख मध्ये फळं आणि भाज्या पिकत नसल्यामुळे सगळं बाहेरून येतं आणि रस्ते बंद म्हणजे लद्दाख मध्ये न फळं न भाज्या, सगळी मार्केट रिकामी. सुरुवातीला काही वाटलं नाही, पण विपश्यना करताना सलग 8 दिवस बटाट्याची भाजी खाल्ल्यावर असं वाटलं की रस्त्यावरचा बर्फ आत्ता त्वरित वितळावा. 9व्या दिवशी आमच्या सर्विंग प्लेट मध्ये मला वांग दिसलं आणि ते पाहून मला अक्षरशः गहीवरून आलं. वांगी बघून मी आनंदाश्रू काढेन असं मला खरंच कधी वाटलं. आमच्या विपश्यना केंद्रात स्वयंपाक उत्तम असायचा, सात्विक आणि चविष्ट. फक्त 2 वेळा, सकाळी ब्रेकफास्ट आणि दुपारी लंच. संध्याकाळी मात्र असायचा अनलिमिटेड चहा. आता माणूस किती चहा पिईल. आणि त्याबरोबर असायची लद्दाखी बिस्किट्स. आता ही जी लद्दाखी बिस्किट्स असतात ना ती खूप कडक असतात. एखाद्याला मारलं फेकून बिस्किट तर तुम्ही मरणार नाही, पण गंभीर जखमी नक्कीच होईल. संध्याकाळी 6 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत काहीच खायचं नसतं. हे ऐकताना कठीण वाटतं, पण गेल्या काही वर्षात मला लागलेली सगळ्यात उत्तम सवय हीच बरं का. सूर्यास्त आधी जेवून घेणं. कोर्स करताना दिवसातले 10 तास आपण ध्यानस्थ स्थितीमध्ये बसणं अपेक्षित असतं. सलग नाही, मध्ये ब्रेक्स असतात. या ब्रेक्स मध्ये केंद्राच्या सुंदर आवारात फिरण्याची परवानगी असते, तोंडाला मात्र कुलूप. अशाच एका ब्रेक मध्ये फिरत असताना अचानक आभाळ दाटून आलं. छान गार वारा सुटला.
मनात माझ्या मिलिंद इंगळेचे गारवाचे सुरुवातीचे शब्द अगदी ऐकू येऊच लागले. आता रिमझिम पाऊस पडणार तेवढ्यात फाड फाड कोणतरी कानाखाली वाजवल्यासारख्या गारा पडू लागल्या. धावत पडत मी आत जाईपर्यंत फार मार खाल्ला होता. काय मेजर मूड गेला माझा. पण हे दुःख मला सांगायची सोय नाही कारण तोंडाला करू. मनात म्हटलं कर अजून लद्दाख मध्ये विपश्यना. पण मला विचारलं ना तू लद्दाखच्या केंद्रात विपश्यना करणार का, तर माझं उत्तर असेल हो. विपश्यना या कोर्ससाठी मी जगाच्या कुठल्याही कोनाड्यात जाऊ शकते. म्हणूनच कदाचित मी कुठल्याही तापमानात परिस्थितीत विपश्यना प्रॅक्टिस करण्याला कधीच नकार देणार. प्रत्यक्ष कोर्सचा अनुभव कसा होता गमतीचा भाग वगळून हे मी पुढच्या लेखात सांगेन. नक्की वाच. ताजा कलम. लद्दाख मध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच विमानाने जावे. गजबजाट नसतो. खूप छान फिरता येतं. सोबत पाव किलो 2-4 भाज्या नेल्या की झालं. वा 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 गिरिजा, वा. सॉरी हा लेख मी आधी वाचला नव्हता, पण माझ्याही सगळ्या विपश्यनेच्या आठवणी आता जाग्या झाल्या. आणि मला असं वाटतंय आत्ताच्या या अस्वस्थ काळात मी कुणाला कंपल्शन किंवा म्हणजे फक्त माझा अनुभव सांगू शकेन की काही प्रमाणात आता मेडिटेशन केल्याने काही प्रमाणात मदत होतीये असं मला वाटतंय. आपल्यासाठी, आपल्या अस्वस्थतेसाठी, ही जी अनिश्चितता आहे त्यासाठी मला तरी मेडिटेशनचा फायदा होतोय. पण त्याहूनही माझ्याकडे जास्त उत्तम असं सोल्युशन आहे आणि ते आहे संध्याकाळी 6 वाजता अल्पविराम हा कार्यक्रम. कारण इथे आपण सगळे भेटतोय, आपण सगळे एकमेकांशी गप्पा मारतोय, एकमेकांचं गाणं असेल, लेख असतील, नृत्य असेल, हे सगळं आपण एक्सचेंज करतोय, आपल्या प्रेक्षकांशी गप्पा मारतोय. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता तुम्ही येतच राहा. आणि माझ्या बाजूनी सगळ्यात मोठं रेकमेंडेशन तर हेच आहे. गिरिजा, थँक्यू सो मच. तुझा पुढचा लेख तू वाचायच्या आधी मी तुला काही कमेंट्स वाचून दाखवते. दीपक म्हणतोय मेडिटेशन इज मॅजिक. येस दीपक, म्हणजे ज्यांना ते सूट होतं त्यांच्यासाठी इट इज ग्रेट. आय कम्प्लिटली अग्री. वा गिरिजा, सादरीकरण छानच, कविता सुंदर व उत्तम असं अलका धर्माधिकारी म्हणतात. गणेश म्हणतोय लडाख मध्ये मिठाचा चहा पण मिळतो. हो, लडाख मध्ये किंवा काश्मीर मध्ये पण मिठाचा चहा मिळतो. त्यानंतर मृदुल म्हणते करेक्ट आहे गिरिजा, इंटरमिटंट फास्टिंग की जय. त्यानंतर विद्या म्हणते किती मृदुल ही आमची डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट आहे. परिवाराची. गिरिजा तू खूप क्यूट आहेस असं शिवानी म्हणते. विद्या म्हणते तू ब्लॉग सुरू कर गिरिजा. येस येस येस. ऑल राईट ऑल राईट. अशा भरपूर कमेंट्स तुला येत आहेत. लडाख डोळ्यासमोर आलं असं सुखदा म्हणतेय. आणि 6 वाजता येणं हे एक शास्त्र आहे असं गणेश म्हणतोय. गणेश व्हेरी गुड. आणि तुझ्या मित्रांनाही इथे टॅग कर म्हणजे हे शास्त्र सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल. ऑल राईट गिरिजा, पुन्हा तुझ्याकडे जाऊयात आणि तुझा दुसरा लेख ऐकूयात. सुंदर ते ध्यान भाग 2. अर्थात इंजिनियर होण्यासाठी इंजिनिअरिंग करावं लागतं. लोकांच्या आजाराचं निदान करण्यासाठी मेडिसिन शिकावं लागतं. तसंच ध्यान करण्यासाठी त्याची प्रक्रिया शिकावी लागते. विपश्यना करण्यापूर्वी मी कधीच ध्यान केलं नव्हतं. ध्यानस्थ अवस्था म्हणजे मन शांत, डोक्यात कुठलाच विचार नाही, असं काहीतरी असावं इतकीच माहिती होती मला. मग अचानक विपश्यना करण्याचा विचार आला कुठून असं विचारताय? अगदी खरं सांगावं तर मला माहित नाही. माझे काका आजोबा म्हणजे माझ्या आईचे काका प्रमोद भावे लडाखच्या विपश्यना केंद्रात शिक्षक आहेत. त्यांच्याशी एकदा सहज बोलताना मला आवडेल विपश्यना करायला असं मी म्हणून गेले. तुम्ही लडाखला असतानाच येते असं म्हटलं आणि झटपट बुकिंग केलं आणि गेले. नशिबात असेल कदाचित. विपश्यना म्हटलं की अनेकांना भीती वाटते की 10 दिवस मौन पाळण्याची. तुम्हाला मी जरा अधिक घाबरवते. हे जे मौन असतं ना हे म्हणजे नुसतं तोंडाला कुलूप नसतं. हातवारे, डोळे, हावभाव काहीही वापरून कुठल्याही प्रकारचा संवाद करायचा नाही, हे असं मौन असतं. तुम्ही मौन पाळता की नाही हे बघायला 24 तास कोणी तुमच्यावर नजर ठेवत नाही. पण पहिल्या दिवशी सांगितलं जातं की ही पद्धत नीट शिकायची असेल तर मौन पाळणं हे तुमच्या फायद्याचं आहे. हे आर्य मौन पाळत असताना कळतं की आपण बोलण्यात किती एनर्जी वाया घालवतो.
कोर्स नंतर मला सलग 4 वाक्य बोलताना सुद्धा घाम फुटत होती आणि ह्यामुळे अर्थातच माझा नवरा अत्यंत खुश होता. विपश्यना या कोर्स मध्ये काय शिकवतात हे सांगण्याची माझी पात्रता नाही. मी माझ्या अनुभवाबद्दल नक्कीच बोलू शकते. माझा सर्वात अविस्मरणीय अनुभव होता 5व्या दिवशी मला आला. या दिवशी सकाळपासून मला माझ्या लेकाची म्हणजे कबीरची खूप आठवण येत होती. दुपारनंतर मनात भलते भलते विचार येऊ लागले. डोळे बंद केले ध्यान करण्यासाठी की दिसायचं कबीरला काहीतरी होतंय, त्याला माझी गरज आहे. एकदा मला असं दिसलं की तो स्विमिंग क्लास मध्ये आहे आणि जरा दुसऱ्या पोरांकडे कोचचं लक्ष गेल्यानंतर कबीर बुडू लागलाय. तो आई आई अशा हाका मारतोय आणि मला रडूच यायला लागलं. ध्यान लांब राहिलं. शांत बसून डोळे मिटणंही मला शक्य होत नव्हतं. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपल्याला 10 मिनिटं दिली जातात आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारण्यासाठी. मी रडतच माझ्या आजोबांकडे काका आजोबांकडे गेले आणि त्यांना काय झालं होतं ते सगळं सांगितलं. त्यावर ते शांतपणे स्मित करत म्हणाले, तू या जगातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती नाही. तसं कोणीच नसतं. आपल्याशिवाय सगळं सुरळीत चालू असतं. तुझ्या अपरोक्ष तुझ्या बाळाची काळजी घेणारी माणसं त्याची कोणीतरी लागतातच. ते बघून घेतील. साऱ्या जगाचा भार तुझ्या खांद्यांवर आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस. आपल्या जागेवर बस आणि जे करायला आली आहेस ते मनापासून कर. त्यांचं हे वाक्य ऐकल्यानंतर खाडकन डोळे उघडले माझे. फक्त आजच नाही तर आयुष्यात अनेकदा मी एखादी गोष्ट मी केली नाही म्हणून प्रचंड स्ट्रेस घेणारी मुलगी आहे. मला एकदम हलकं वाटतं. विपश्यना करून परतल्यावर अनेकांनी मला विचारलं कसा होता अनुभव. मला एका वाक्यात उत्तर नाही देता येत. किमान 2 तास माझं ऐकून घ्यायचं असेल तर हा प्रश्न विचारा असं माझ्या मनात येत. काही बदल जाणवतोय का असंही बऱ्याच जणांनी विचारलं. बदल नक्की होतो. कुठेतरी आत खोल होतो. बोलून कसं दाखवावं हे कळत नाही. तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव घ्या असं म्हटलं तरी तुमचा अनुभव हा माझ्या अनुभवापेक्षा वेगळा असू शकतो. हा अनुभव खूप खासगी असतो आणि तो प्रत्येकाने स्वतःचा घ्यावा असं मी आवर्जून सांगेन. विपश्यना कुठल्याही धर्माचा, जातीचा आणि प्रांताचा प्रचार करत नाही आणि हे मला सगळ्यात जास्त आवडलं आणि म्हणूनच मी हा कोर्स सगळ्यांनी करावा असं आवर्जून सगळ्यांना सांगेन. वाह, थँक्यू गिरिजा. मला असं वाटतंय एक खूप एक चांगली गोष्ट तू आता इंट्रोड्यूस करतेस लोकांसाठी ह्या काळात एस्पेशली. कारण आपण सगळेच थोडे अस्वस्थ आहोत, अनिश्चितता आहे, माहित नाही काय होणार आहे. आणि मला सुद्धा आता एक विपश्यक म्हणून खूप मोह होतोय. कारण एस.एन. गोएंकाचं जे विपश्यना आहे ते हे म्हणतात की जसं तुम्ही धम्म आयुष्यात पाळाल तसाच आणि तितकाच त्याचा प्रचारही करा. पण मी नाही हे सगळं आता काही बोलणार. मी फक्त एवढंच म्हणेन की एस.एन. गोएंकांचे व्हिडिओज त्यानंतर ऑडिओ हे सगळं युट्यूब वरती उपलब्ध आहे. तर तुम्हाला गिरिजाचा हा अनुभव जर इंटरेस्टिंग वाटला असेल तर नक्की सर्च करा. वेगवेगळ्या वेळेच्या क्लिप्स आहेत आणि त्या लावून तुम्ही प्रयत्न करू शकता, हे करून पाहू शकता. आणि अर्थातच तुम्हाला जे सोयीचं आहे, तुम्हाला जे सूट होतंय तशा मेडिटेशनच्याही वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे पण खरंच आता ह्या काळात ह्याची नक्कीच मदत होऊ शकते. त्यामुळे थँक्यू सो मच गिरिजा. थँक्यू मृण्मयी. मला असं वाटतं तुम्ही एखादी पद्धत जर फॉलो करत असाल तर ग्रेट. जर तुम्ही माझ्यासारखी आधी जशी मी होते, मला काहीच कल्पना नव्हती मेडिटेशन बद्दल, तर खूप सोपी गोष्ट करू शकता. डोळे बंद करा आणि आपलं आयुष्य पूर्ववत झालं आहे हे डिटेल मध्ये बघा. म्हणजे नुसतं चिंतन नका करू त्याचं. आपण रोज उठतो आहोत, सकाळी चहा पितोय, मग आपल्याला ऑफिसला जायचंय किंवा आपल्याला कामाला जायचंय, मग आपली दिवसभराची कामं सुरू आहेत, मग ती आपण करतोय, त्याचा अनुभव कसा असतो, फोडणी घातलीये, त्याचा वास कसा येतो, या सगळ्या डिटेल मधल्या गोष्टी बघा. एक 10 मिनिटं डोळे बंद करून. मला वाटतं अनेक लोकांना ह्या लॉकडाऊनचा जो त्रास होतोय किंवा त्यांच्या स्वभावाच्या विपरीत हे जे अत्यंत वागावं लागतंय त्यांना, त्यातून ती 10 मिनिटं त्यांना बाहेर काढतील आणि कदाचित हे दिवस सुरळीत होतील, लवकर जातील. अगदीच. थँक्यू सो मच गिरिजा. अवेअरनेस ऑफ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग अराउंड यू इज द की. आणि जाऊ दे, आपण त्याहून जास्त ते आता इलॅबोरेट नको करायला, कॉम्प्लिकेट नको करायला. प्रेक्षकांनाही माहितीच आहे मेडिटेशन आणि त्याचे वेगवेगळे
फायदे. ऑलराईट, पण मी तुम्हाला हे पुन्हा पुन्हा रेकमेंड करतेय की अल्पविराम या भागात या कार्यक्रमात रोज संध्याकाळी 6 वाजता याच, कारण की ह्यानी सुद्धा तुमचं टेन्शन आणि अस्वस्थता काही वेळासाठी तरी घालवू, ही आमची प्रॉमिस आहे. शेवटचं एकदा सांगते की उद्या हाच कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता होणार आहे, परंतु फेसबुक लाईव्ह वर नाही तर युट्यूब लाईव्ह वरती. आजचा आपला कार्यक्रम संपल्यानंतर ती लिंक आम्ही ह्याच पेज वरती शेअर करू, जेणेकरून अतिशय सोपं होईल. तुम्ही त्या लिंक वरती क्लिक केलं की तुम्ही युट्यूबच्या त्या पेज वरती ऑटोमॅटिकली याल. परंतु तिथे आलात की त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती हिट करा, म्हणजे आमचे जे काही अपडेट्स असतील ते सगळे तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील. ऑल राईट, गिरिजा, तुला मी काही कमेंट्स वाचून दाखवते. खूप छान सांगितलं असं सुखदा म्हणतीये. पूजा म्हणतीये, अच्छा फरमाईश आहे ही, सॉरी. पुष्कर म्हणतोय छान. शिवानी म्हणते खूप इंटरेस्टिंग आणि रिलेटेड टू द करंट सिच्युएशन. त्यानंतर मीनल रानडे म्हणतीये व्हेरी नाईस एक्सपिरियन्स शेअर्ड बाय गिरिजा. दीपक म्हणतोय आय डिड विपश्यना इन 2004 इन इगतपुरी अँड इट वॉज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स. दॅट्स ग्रेट दीपक, आय होप तू आताही प्रॅक्टिस करत असशील. त्यानंतर मृदुल म्हणते खूप छान लिहिलेस गिरिजा, तुझा लेख लॉकडाऊन नंतर परत वाचायला मिळणार असतील तर मी सकाळ हा पेपर घ्यायला लागेल. गिरिजा, प्लीज तुझे लेख जर कुठे अवेलेबल असतील, आम्हाला वाचता येतील असं असेल तर प्लीज आम्हाला सांग. जे लेख माझ्याकडे आहेत, ज्याचे पिक्चर्स आहेत माझ्याकडे, ते मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती शेअर करीन. तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर तिथे, आणि आय एम ला टॅग करीन. सो ह्या पेजवर तुम्ही ग्रेट ग्रेट ग्रेट. ऑल राईट, प्रेक्षकांना तुम्हाला गिरिजाचे हे सगळे लेख वाचता येतील जे सकाळमध्ये काही दिवसांपूर्वी येत होते. ऑल राईट, महेश म्हणतोय अल्पविराम म्हणजे टेन्शनला अल्पविराम. थँक्यू सो मच महेश, दॅट इज द प्लॅन. अच्छा, अजून फरमाईशी आहेत. मृण्मयी, माझ्या 4 वर्षाच्या मुलीने तुला आता ओळखलं, ही भाडीपा मधली मुलगी आहे ना. हो हो, ही आता अल्पविराम मधली मृण्मयी गोडबोले आहे, पण येस, ही भाडीपा मधली जुई सुद्धा आहे. थँक्यू सो मच स्नेहल. विद्या म्हणते सुरुवातीला वेगळं वाटलं, आता सवय झाली. लॉकडाऊन त्या पाहुण्याला विसरलो, घरी थांबले की झालं. खरंय, आता आपल्याला हळूहळू या लॉकडाऊनची सवय व्हायला लागली आहे. आपलं एक नवीन रुटीन या लॉकडाऊन नुसार तयार व्हायला लागलंय. परंतु, आणि विद्या हेही म्हणते की ब्लॉग नाही तर युट्यूब व्हिडिओ ब्लॉग, आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत गिरिजा, हे तुझ्यासाठी आहे. ऑल राईट, चला तर मग आता एका बाजूला ज्या फरमाईशी येत आहेत आणि खरं तर त्या मी मनातल्या मनात वाचून ठेवतेय, पण आता काही पर्याय उरला नाहीये, त्यामुळे ऋषिकेश आणि प्राजक्ता, मी तुमच्याकडे येते. तर आता मला सांगा, आपण कसं करूयात? कितीतरी फरमाईशी आहेत, तर मी म्हणते की एखादं तुमचं आवडीचं डुएट एक आम्हाला अजून ऐकवता का? एक हिंदी ड्युएट आम्ही दोघं जण हरकत नसेल तर एक गातो. ओ वाव, व्हाय नॉट, ऑफकोर्स. आणि त्याचे शब्द थोडे म्हणजे आपल्या हे जे सेशन चालू आहे सोडून कुठे कोणी जाऊ नका असं सुचवणारे पण आहेत, त्यामुळे ते गातो. क्या बात है, येस. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आई हो, अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले
जरा ये दिल संभल तो ले, जरा मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं। अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़कर ये दिल भी भरा नहीं। सितारे झिलमिला उठे, सितारे झिलमिला उठे, चराग जगमगा उठे, बस अब ना मुझको टोकना, बस अब ना मुझको टोकना, ना बढ़ के राह रोकना, अगर मैं रुक गई अभी तो जान पाऊंगी कभी, यही कहोगे तुम सदा कि दिल अभी नहीं भरा, जो खत्म हो किसी जगह ये ऐसा सिलसिला नहीं। अभी नहीं, अभी नहीं, नहीं 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 नहीं। थँक यू. थँक्यू. आई गो हे मला अगदीच अपेक्षित नव्हतं. हे माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू मृण्मयी. सो मच. तशाच सगळ्या कमेंट्स येत आहेत. खूप गोड. थँक्यू सो मच. माझं ऍब्सोल्युटली आवडतं गाणं आहे हे. ओके. एक हिंदी गाणं झालं असं. ओके, फारच छान असं मृणालिनी म्हणतीये. त्यानंतर आमची पण हीच भावना आहे की दिल अभी भरा नाही असं वर्षा म्हणतीये. श्रेया म्हणतीये आहा मस्त. शुभांगी म्हणतीये खूप गोड. सुप्रिया म्हणतीये छान. विद्या म्हणतीये आहा जुनी गाणी खूप आवडतात. संदीप मोनोत म्हणते मृण्मयी ऐकते की नाही. मृण्मयी ऐकते. मृण्मयी अधूनमधून तिला रडू पण येतं तेव्हा मृण्मयी लपते. पराग म्हणतोय मस्तच नॉस्टॅल्जिक केलं. प्रशांत म्हणतोय क्या बात आहे, खूप सुंदर. थँक्यू सो मच ऋषिकेश आणि प्राजक्ता. मी जराशी आता म्हणजे जसा कम्प्युटर हँग होतो तशी हँग झालीये. पण ऋषिकेश तुझ्याकडून एक तरी अभंग ऐकायला मिळावं असं सगळे म्हणतात. कारण अर्थातच दिल अभी भरा नाही. जरूर. एक माझा अतिशय आवडता अभंग आहे. सुरेशजी वाडकर, सुरेशजींनी गाऊन अजरामर केलेला आहे तो. श्रीधर फडक्यांची चाल आहे ती. त्याची एक झलक मी गातोय. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधिएल्या देवाची द्वारी उभा क्षण भरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी, पांडवा घरी रे देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी.
कमाल कमाल. थँक्यू Thank you. ऋषिकेश. थँक्यू सो मच. वा 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 वा. अप्रतिम अप्रतिम झालं हे गाणं. आणि मृणालिनी म्हणतीच आहे लगेच अप्रतिम. सतीश म्हणतोय खूपच सुरेल. महेश म्हणतोय आहा सुंदर. राहुल मेंदळे म्हणतोय निर्मळ. आणि अशा खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स आणि खूप साऱ्या फरमाईशी येत आहेत. थँक्यू सो मच. तर फरमाईशी येतायत आणि येतच राहतील ऋषिकेश आणि प्राजक्ता, खरं सांगायचं तर. त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही आणि आपले आज असलेले सर्व कलाकार या कार्यक्रमात पुन्हा पुन्हा या. तुम्हाला सांगते की आपण शक्यतो रादर आपण ही प्रॉमिस केली आहे सर्व प्रेक्षकांना की जोपर्यंत हा लॉकडाऊन चालू आहे, जोपर्यंत आपण सगळे ह्या संकटात आहोत किंवा त्याच्यावरती मात करण्यासाठी आपण सगळे आपली जबाबदारी पाळतोय आणि घरी बसतोय, तोपर्यंत आपण अल्पविराम हा कार्यक्रम करत राहणार आहोत. आणि रोज संध्याकाळी 6 वाजता इथे जमणार आहोत अल्पविराम या कार्यक्रमात. त्यामुळे मी खरंच सांगते सर्व कलाकारांना या कार्यक्रमात पुन्हा पुन्हा या. कलाकार म्हणून या, प्रेक्षक म्हणून या. म्हणजे द स्टेज इज ऑल युअर्स. त्यामुळे नक्की पुन्हा पुन्हा या. ऑल राईट, आता वेळ टळून गेली आहे. त्यामुळे आपण आज हे आपल्याला डुएट हे जोडपं आपल्या बरोबर आहे. सुरेल जोडपं बाय द वे असं कमेंट्स मध्ये बऱ्याच वेळा येतंय. तर हे सुरेल जोडपं आज आपल्या बरोबर आहे. तर त्यांच्या एका डुएट गाण्याने आपण कार्यक्रमाचा शेवट करूया. नक्की. आमच्या दोघांच्या मनात एक गाणं जे आहे आजची सांगता करण्याचं, ते फार सुंदर कॉम्पोजिशन सलील कुलकर्णी सलीलचं आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही कार्यक्रम करायचो सलीलच्या कॉम्पोजिशनचे, तो करायचा. त्या कार्यक्रमाचाही बरेचदा समारोप या गाण्याने व्हायचा. खूप एक छान पॉझिटिव्ह एनर्जी आणि खूप छान शब्द आहेत त्याचे. एक आनंद निर्माण करणारी अशी चाल आणि शब्द आहेत. तर ते गाऊन आम्ही समारोप करतो. येस. जमेल तेव्हा जमेल त्याने, जमेत घ्यावे गाणे. जमेल तेव्हा जमेल त्याने, जमेत घ्यावे गाणे. जगणाऱ्याने जगता जगता, जगणाऱ्याने जगता जगता, मजेत गावे गाणे. जमेल तेव्हा जमेल त्याने, जमेत घ्यावे गाणे. जमेल तेव्हा जमेल त्याने, जमेत घ्यावे गाणे. आयुष्याच्या वेलीवरती भाव फुले बहरावी, ती वेचाया अलगद खाली नक्षत्रे उतरावी. ती वेचाया अलगद खाली नक्षत्रे उतरावी. नक्षत्रांच्या श्वासातूनही पेरीत जावे गाणे. जगणाऱ्याने जगता जगता, मजेत गावे गाणे. जमेल तेव्हा जमेल त्याने, जमेत घ्यावे 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 गाणे. क्या बात है, क्या बात है. थँक्यू सो मच ऋषिकेश आणि प्राजक्ता. आता जरा आपल्या काही टेक्निकल अडचणींमुळे प्रेक्षकांना असं होतंय की तुम्हाला ऋषिकेश आणि प्राजक्ता दिसत नाहीयेत. पण ऋषिकेश आणि प्राजक्ता तुम्हाला सांगते की दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम ऍट ऑल. कारण तुम्ही दोघं इतके सुंदर, इतकं गोड गाताय की तुमचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचतंय. ऑफकोर्स आय विश वी कुड सी ऑल, कारण तुम्ही लाईव्ह आता हे सादर करताय हेही आम्हाला बघायला मिळालं असतं. पण खरंच खूप गोड गायलात आणि खूप छान एनर्जी आता सगळ्यांना दिली आहे हे गाणं गाऊन. थँक्यू सो मच. तर थँक्यू सो मच. आज जे कलाकार इथे उपस्थित आहेत त्यांना माझे खूप खूप आभार. पुन्हा पुन्हा नक्की या, कारण सर्व प्रेक्षक तुमच्यावरती खूप प्रेम करतात आणि आपण सगळे इथे भेटूयात. त्यामुळे नक्की पुन्हा पुन्हा कार्यक्रमात या. आणि सर्व प्रेक्षकांनाही
येस, तेही थँक्यू म्हणतायत असं मला वाटतंय. थँक्यू सो मच. पुन्हा या. सर्व प्रेक्षकांनाही मी सांगते की रोज या इथे आपण एकत्र गप्पा मारूयात, आपण गाणी ऐकूयात, नृत्य पाहूयात, किस्से ऐकूयात, गोष्टी ऐकूयात, कविता ऐकूयात. तुम्हाला ह्या व्यतिरिक्त जर काही सुचत असेल तर तेही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. एकदा शेवटचं सांगते की उद्या आपण संध्याकाळी 6 वाजता फेसबुक लाईव्ह वर नाही तर युट्यूब लाईव्ह ला भेटणार आहोत. पण डोंट वरी, त्याची लिंक आता कार्यक्रम संपल्यावरती ह्याच पेज वरती अपलोड होईल. त्यामुळे तुम्ही आत्ताच जाऊन त्या लिंक वरती क्लिक करू शकता. लिंक वरती क्लिक केलं की ते तुम्हाला युट्यूबला घेऊन जाईल, आपल्या चॅनलला घेऊन जाईल. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा, म्हणजे तुम्ही उद्या संध्याकाळी आम्हाला जॉईन होऊ शकाल. कारण उद्या संध्याकाळी आहेत हेमंत ढोमे, क्षिती जोग, जसराज जोशी, पर्ण पेठे आणि जितेंद्र जोशी. त्यामुळे चुकवू नका. इथे मला काही कमेंट्स अशा येत आहेत की भाडीपा कधी येत आहे कार्यक्रमात. तर मी तुम्हाला सांगते की भाडीपा ऑलरेडी येऊन गेलेत आपल्या कार्यक्रमात. तर आणि त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे ह्याच पेज वरती. त्यामुळे तुम्ही जर मागे जाऊन बघितलं, आज 13वा भाग आहे, पण भाडीपा ऑलरेडी येऊन गेलेत कार्यक्रमात. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता या पेज वरती. ऑल राईट, मी आज भरपूर बोलली आहे, त्यामुळे आता मी तुमचा निरोप घेते. उद्या भेटूयात संध्याकाळी 6 वाजता अल्पविराम या कार्यक्रमात. तोपर्यंत जय हिंद आणि जय भारत. थँक्यू. बाय. बाय बाय. बाय बाय.